साधारण 70-75 कॉम्पिटिशन खेळलो. पण जेवढ्या कॉम्पिटिशन खेळलो तेवढ्या सगळ्यामध्ये आपल्याला प्राइजेस मिळाले. माझ्याकडे साधारण आता एक 40-50 ट्रॉफी आहेत आणि एक 20 मेडल आहेत. नावाचे पेपर मध्ये कटिंग्स आहे. तळेगाव श्री म्हणून स्पर्धा ठेवण्यात आली. त्या स्पर्धेत उतरलो आणि त्या स्पर्धेमध्ये टायटल मारलं. मावश्री पूर्ण मारली मी. पुण्यामध्ये सगळ्यात पहिली स्पर्धा झाली ज्युनियर पुणेश्री. ज्युनियर पुणेश्री पहिल्यांदा खेळलो 65 ते 70 या गटात. दुसरा क्रमांक मिळवला. पहिल्यांदा खेळलो पुण्यात ज्युनियर पुणेश्री. म्हणजे त्यावेळी ज्युनियर पुणेश्री 21 वया खाली असायची. 21 वर्षाच्या खाली. त्यावेळी मला 17 वय होतं. 17? हो. 2001 साली मी ते टायटल मारलं ज्युनियर पुणेश्री. मग ते टायटल मारल्यानंतर ज्युनियर महाराष्ट्राला सिलेक्शन झालं. ज्युनियर महाराष्ट्राला पण ग्रुप मध्ये फर्स्ट आलो. आजच्या घडीला बॉडी बिल्डिंग हा खेळ आहे ना प्रॉपर नाही राहिलेला. फॅट लॉस शब्द हा खूप चांगला वापरला गेला तुमच्या तोंडातून. लोक फॅट लॉस हा शब्द नाही वापरत. लोक वापरतात वेट लॉस. वजन कशाचं कमी करायचं हे सामान्य पब्लिकला माहित नसतं. मग कार्डिओचं अजून एक खूप मोठं सायन्स समजून सांगायचं. आज लोकांना जर माहिती पाहिजे नसेल तर कार्डिओ रोज नाही करायचं. कंटिन्यू वर्षानुवर्ष तुम्ही रनिंग करताय तर ते चांगलं नाही. आणि लोकांचं कन्सेप्ट चुकीची झाली आज. फॅटचं बॉडीमध्ये फंक्शन आहे ना. फॅट खूप चांगलं आहे शरीरासाठी. लोक खूप कमी खातात. ऍक्च्युली खाल्लं पाहिजे. खूप सगळ्यात चांगलं आहे. बटर चांगलं आहे, लोणी चांगलं आहे. घरी वर्कआउट राहून जशी फिजिकल बॉडी म्हणजे जे आता इन्स्टावरती किंवा आपण सोशल मीडियावरती पाहतो तर तसे अचीव करू शकतात का? नमस्कार मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे ट्रू पॉडकास्ट या चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत फिटनेस, डाएट, सप्लिमेंट अँड सगळ्यात इम्पॉर्टंट डिसिप्लिन बद्दल. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे बिकॉज आजचे आपले चीफ गेस्ट आहेत दत्तात्रय तानपुरे सर, जे एक ट्रेनर अँड न्यूट्रिशनिस्ट आहेत, जे लोकांना मदत करतात हेल्दी लाईफ बिल्ड करण्यासाठी. सो जर तुम्ही सुद्धा फिटनेस जर्नी स्टार्ट करणार आहात, हा एपिसोड तुमच्यासाठीच आहे. थँक्यू सो मच सर आल्याबद्दल. हॅलो तर वेलकम. धन्यवाद. वेलकम टू ट्रू पॉडकास्ट. ओके, तर माझा पहिलाच प्रश्न असा होता की आता मला तर तुमच्याबद्दल थोडंफार डिस्क्रिप्शन आहे की तुमच्या बॅकग्राऊंड, तर तुम्ही थोडंसं अजून एक्सप्लेन कराल की तुमचं करिअर, तुमच्या अचिव्हमेंट्स वगैरे. तुमचा थोडासा डीपी वगैरे पण पाहिला होता पुणेश्रीचा वगैरे, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. नमस्कार, माझं नाव दत्ता तनपुरे. मी 1998 साली आपली लायन्स क्लब व्यायामशाळा आहे त्या ठिकाणी जॉईन केली होती. ती जॉईन करताना पण सुरुवातीला ती म्हणजे आमची परिस्थिती नव्हती. त्यावेळी त्या जिमची फी 200 रुपये होती 1998 साली. तर ते 200 रुपये सुद्धा मला भरणं त्यावेळी अवघड होता परिस्थितीनुसार. आमचा मोठा भाऊ होता त्यावेळी त्यांनी सुरुवातीला 500 आणि महिना 200 असं होतं. ते पैसे भरून सुरुवात केली. असं काय एम नव्हता की आपण बॉडी बिल्डर बनेल, असं तो काय उद्देश नव्हता. जनरली आपलं काय नॉर्मल फिटनेस ठेवायचा आणि आवड फार होते व्यायामाची. आवड ही लहानपणापासून होती. फक्त एक नॉलेज, टेक्निकली नॉलेज जो आपल्याला समजून सांगणार तिथं सर होते समजून सांगणारे, ते असं आपल्याला कोणी नव्हतं. जिम जॉईन केल्यामुळे काय आलं, योग्य मार्गदर्शन मिळालं. तिथं सुरुवातीला मी गेलो त्यावेळी विक्रम भिडे सर आणि मनोज फुरसुंगे सर हे खूप चांगले जिम ट्रेनर आहेत. त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाखाली आपलं व्यवस्थित व्यायाम करणं. डाएट मात्र होत नव्हता त्यावेळी, कारण डाएटला आपली परिस्थिती तशी नव्हती. मग जसं जसं आपलं जे काही भेटल त्या परिस्थितीनुसार आपलं व्यायाम मात्र खूप चांगलं करायचं. व्यायामाचं म्हणजे त्याचं जे सायंटिफिक शब्द होता त्याचा आजचा शब्द आहे 1 reps max वर्कआउट आजचा. त्यावेळी तो केलेला होता त्यावेळी, पण त्याचं आपल्याला सायन्स माहित नव्हतं. कारण की त्यावेळी मी स्वतः कुठलाही कोर्स केलेला नव्हता जिमचा. आपलं फक्त फिटनेस आहे की बाबा उद्या आपल्याला काय अडचण आली तर आपल्याला ती सामोरी करता आली पाहिजे. की अडचण आपल्याला जर आली उद्या काळी तर आपल्याकडे शरीर संपत्ती चांगली असेल तर आपण त्या अडचणीला मात करू शकतो, असं आपल्या डोक्यात त्या हिशोबाने. आणि आवड फार
त्या हिशोबाने तो व्यायाम करत होतो. मग असं व्यायाम करत 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 एक जानेवारी 1998 साली 5 तारखेला जिम जॉईन केली होती आणि लगेच त्याच वर्षी डिसेंबरमध्ये तळेगाव श्री म्हणून स्पर्धा ठेवण्यात आली होती. ओके. हा, ती स्पर्धा पहिल्यांदाच ठेवण्यात आली होती. त्या स्पर्धेत उतरलो आणि त्या स्पर्धेमध्ये टायटल मारलं. म्हणजे पूर्ण स्पर्धाच मारली. तळेगाव श्री म्हणजे फक्त तळेगावातल्या लोकांच्या मर्यादित स्पर्धा होती ती. ओके. हा हा. मग ती स्पर्धा पहिल्यांदाच खेळलो आणि मारली. हम्म. कारण तळेगाव मर्यादित त्यावेळी एवढं काय हे नव्हतं बॉडी बिल्डिंग विषयी आणि जिम पण नव्हत्याच. लायन्स क्लब शिवाय एकही जिम नव्हती तळेगावात. लायन्स क्लब एकच जिम होती. मग तसं स्टेप बाय पुण्यात व्हायला लागल्या. मग पुण्यामध्ये सगळ्यात पहिली स्पर्धा झाली ज्युनियर पुणेश्री. ज्युनियर पुणेश्री पहिल्यांदा खेळलो. तर त्यावेळी बॉडी बिल्डिंग म्हणजे आपल्या वजनावरती असते ते. म्हणजे 5-5 किलो, 60 किलो पासून 5-5 किलो पुढे वाढत असे. पूर्वी 6 गट असायचे, आता 7 गट 8 गट झालेत. तर त्यावेळी पहिल्यांदा खेळलो होतो 65 ते 70 या गटात. दुसरा क्रमांक मिळाला होता. पहिल्यांदा खेळलो पुण्यात ज्युनियर पुणेश्री. म्हणजे त्यावेळी ज्युनियर पुणेश्री 21 वयाखाली असायची. 21 वर्षाच्या खाली. त्यावेळी मला 17 वय होतं. 17? हो. तर त्यावेळी ती स्पर्धा पहिल्यांदा खेळलो पुण्यामध्ये आणि त्यावेळी गटामध्ये माझा दुसरा नंबर मिळाला होता. मग तिथून पुढे आपलं मग हळूहळू सुरुवात झाली. मग आपल्या तळेगावात मावळश्री भरवण्यात आली 1999 साली. ती मावळश्री पूर्ण मारली मी. हा, म्हणजे माझा कालावधी बॉडी बिल्डिंगचा 1998, 99, 2000, 2001 या 4 वर्षे मी बॉडी बिल्डिंग केली. म्हणजे दरवर्षी साधारण त्यावेळी पुण्यामध्ये एक 15 ते 20 स्पर्धा व्हायच्या. मिनिमम वर्षाला तेवढ्या स्पर्धा होतात 15 ते 20 त्यावेळी. तर असं मारत मारत मग मावळश्री मारली. मावळश्री मारता मारता आता आपल्याकडे न्यूट्रिशनचं काहीच हे नव्हतं ना, म्हणजे माहिती पण नव्हती आणि आपली परिस्थिती नव्हती. असं करता करता आपले संजय शाह म्हणून एक व्यक्ती आहे, म्हणजे होती, आज नाहीये ती. परमेश्वराच्या कृपेने त्यांना लवकर बोलवलं परमेश्वरांनी. कारण काय परमेश्वराला चांगली लोक आवडतात. आशिष कंपनीचे मालक ते त्यावेळी मला म्हटले, दत्ता तुला मी दर महिन्याला 500 रुपये देत जाईल, तू ते तुझ्या खाण्यासाठी वापर. पण आता त्यांचा उद्देश खूप चांगला होता. ते काय व्हायचं, काही वेळा ते पैसे खाण्यासाठी वापरले जायचे, अंडी खाण्यासाठी म्हणा, दूध घेण्यासाठी. आणि काही वेळेस ते पैसे माझ्या भाड्याने राहत होतो त्यावेळी. घर भाड्यात जायचे, लाईट बिलात जायचे. तर परिस्थिती वाईट असल्यामुळे ते पैसे संपूर्णपणे मला वापरता नाही आले माझ्या डाएटसाठी. तर त्यांनी मला बरेच कमीत कमी 3-4 वर्ष देत राहिले दर महिन्याला 500 रुपये. खूप चांगली व्यक्ती. प्लस ते रोटरी क्लबचे अध्यक्ष झाले होते. त्यावेळेस त्यांनी माझा मोठा सत्कार पण केला होता आपल्या इंद्रायणी कॉलेजमध्ये. आणि त्या सत्कारामध्ये त्यांनी मला एक 5,500 रुपये दिले होते. म्हणजे तुला डाएटला उपयोगी पडेल. परत एक आपले कानू पडवा म्हणून आहे, त्यांनी आपल्याला खूप मदत केली. त्यांनी आपल्याला लायन्स क्लबला परत तिथं शिक्षक म्हणून जॉब लावला. आणि ते पण मला आधीमध्ये मला डाएटला पण पैसे द्यायचे आणि आजही ते देतात. विशेष म्हणजे थोडेफार 500 रुपये मला डाएटला देत राहतात. त्यांना वाटतं की मुलगा आपला पहिल्यापासून व्यायाम करतोय, तर त्यांना ते जुन्या विचाराचे खूप चांगले आणि त्यांचं खूप घेण्यासारखं आहे. तर त्यांच्या या सगळ्यांचा आपल्याला थोडाफार आधार मिळाला आणि यांचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळून आपण हळूहळू आता सगळ्यात पहिली स्पर्धा खेळतो ज्युनियर पुणेश्री पुण्यामध्ये. ती स्पर्धा मारायला मला 4 वर्ष लागले, कारण आपल्याकडे न्यूट्रिशन नव्हतं. आणि आजच्या घडीला बॉडी बिल्डिंग हा खेळ आहे ना, प्रॉपर नाही राहिलेला. म्हणजे आज बोलायचं झालं तर ऍक्च्युली बॉडी बिल्डरला नाव ठेवण्याचा अर्थ नाहीये, कारण प्रत्येक बॉडी बिल्डर हा विचार करत असतो की पुढे जायचं. पण आज पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला स्टेरॉइड घ्यायलाच लागतं. स्टेरॉइड शिवाय आज बॉडी म्हणजे, कारण ती पायरीच झालेली आहे. आज आता त्या लेवलला ते लोक घेतात तो गोष्ट, पण आज नॉर्मल लोक जे स्टेजवर कधी उतरत नाही ती लोक सुद्धा घेतात, ज्यांना शून्य नॉलेज आहे. शो ऑफ करण्यासाठी. तर ते ऍक्च्युली चुकीचं आहे. आपली तर काय परिस्थिती नव्हतीच तशी.
साधं डाएट करायची परिस्थिती होती तर ते खूप लांबची गोष्ट होती आणि ते आपण घेतलं पण नसतं. प्रोटीन पावडर सुद्धा आपली घ्यायची परिस्थिती नव्हती. मग असं करत करत आपलं काय होतं, जेवढं जमल तेवढा आपला व्यायाम चांगला करायचा, जे घरात भेटतंय ते घ्यायचं. मग असं करत करत मला 2001 साली मी ते टायटल मारलं, ज्युनियर पुणेश्री. मग ते टायटल मारल्यानंतर ज्युनियर महाराष्ट्राला सिलेक्शन झालं. मग ज्युनियर महाराष्ट्राला पण ग्रुपमध्ये फर्स्ट आलो. टायटल नाही मारलं. टायटल म्हणजे काय असतं, समजा 6 गट असतात, तर 6 गटामध्ये जो प्रथम विजेता येतो, त्या प्रथम विजेत्यांमध्ये एक फायनल विजेता, त्याला टायटल होल्डर म्हणतात. मग त्या स्पर्धेला मला ग्रुप विनर मिळाला आणि प्लस एक एक्स्ट्रा प्राइज मिळालं, मोस्ट इम्प्रूव्ड म्हणून. मोस्ट इम्प्रूव्डचा अर्थ म्हणजे काय, एक सगळ्यांमध्ये एक आकर्षित बॉडी बिल्डर ते प्राइज. तिथून सिलेक्शन झालं ज्युनियर मिस्टर इंडियाला. हा 2001 साली. मग ज्युनियर मिस्टरला सिलेक्शन झालं तर ती स्पर्धा आपली जयपूरला भरली होती. तर तिकडं एक मुसाफिर खाना म्हणून आहे. तर त्या ठिकाणी आमची राहायची सोय केली होती आणि त्या स्टेडियमचं नाव नाही आठवत मला, त्या एका हॉलमध्ये आमची स्पर्धा भरवली. तर स्पर्धा जी असते नॅशनल लेवलची, तर ही कशी असते, ही आदल्या दिवशी एक घेतली जाते आपल्याला. त्या आदल्या दिवशी मध्ये जवळजवळ 90% आहे ना बॉडी बिल्डर फायनल नंबर काढतात ते जज लोक, आणि त्याच्यातून ते दुसऱ्या दिवशी एक डेमो ठेवतात पब्लिक शो, आणि त्याच्यामध्ये पण ते बघतात की त्यांच्या हाताने काही चूक झालीच नाही, कोणाचा नंबर पुढे मागे झाला काय, मग त्याच्यातून ते फायनल नंबर तिथं हे करतात. तर त्यावेळी ज्युनियर पुनाश्री म्हणजे 21 वयाच्या खाली असते ना, 21 वयाच्या खाली असं कोणी कदाचित खोटे दाखले बनवतं नाही बनवतं आपल्याला माहित नाही, पण कदाचित असेल, पण खूप मोठे वाटायचे ते. त्याच्यामध्ये माझ्या गटात 30 मुलं होती. त्याच्यामध्ये माझं टॉप 10 ला बसवलं त्यांनी फायनलला. त्यावेळी फायनलला बाहेर पडलो. जवळपास हा. तुमचं वय त्यावेळी त्यावेळी 19. 21 होतं. नाही, 4 वर्ष लागले ना त्या स्पर्धेला. 17ला चालू केलं होतं मी. 21 वयात ते माझं शेवटची स्पर्धा होती जवळपास. मग ते स्पर्धा झाल्यानंतर काय झालं, आता घरची परिस्थिती पण सांभाळायची होती. या सगळ्या कालावधीमध्ये 4 वर्षाच्या आता माझ्या टोटल एक 70 ते 75 स्पर्धा खेळलो मी. त्याच्या 70 ते 75 डिस्ट्रिक्ट लेवल मध्ये काय माझा सुरुवात शेवटून झाली. 6वा नंबर, 5वा नंबर, 4था, 3रा, 2रा, पहिल्या नंबर पर्यंत गेलो आपण. असं मग ते राहिलं. पण आता टायटल मारणं म्हणजे ते तर शेवटी आपली जेवढी कॅपॅसिटी होती तेवढा आपण प्रयत्न केला. कारण बॅकिंग आपल्याला घरची परिस्थिती बघून पुढं ते कंटिन्यू करणं आवडत. आणि शिक्षणात आपलं थोडंसं डोकं कमी होतं. मग असंच आपलं शिकवत राहिलो. म्हणजे साधारण 4 वर्ष केल्यानंतर सोडून दिलं ते. म्हणजे मी स्वतः बॉडी बिल्डिंग करणं सोडून दिलं. साधारण 70-75 कॉम्पिटिशन खेळलो, पण जेवढ्या कॉम्पिटिशन खेळलो तेवढ्या सगळ्यामध्ये आपल्याला प्राइजेस मिळाले. म्हणजे माझ्याकडे साधारण आता एक 40-50 ट्रॉफी आहेत आणि एक 20 मेडल आहेत. घरी आहेत ते. सर्टिफिकेट्स आहे, नावाचे पेपरमध्ये कटिंग्स आहे, सगळे फायलिंग व्यवस्थित करून ठेवली आहे. तर त्या स्पर्धेवर आपल्याला एज्युकेशन जर चांगलं असतं तर त्याचा फायदा आपल्याला अजून बेनिफिट घेता आला असता. आणि घरची परिस्थिती पण काही एवढी खास नव्हती. त्यानंतर मग आपण ते फक्त कोचिंग करायचं ठरवलं. मग कोचिंग करता 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 आमच्या लायन्स क्लब मध्ये ते म्हटले की बाबा तुम्ही आता कोर्स करून घ्या, काय आजकाल आपल्याला काय अडचणी येतात, त्या अडचणींना आपल्याला पुढे तोंड द्यायला बरं राहील. किंवा उद्या जिम मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम झाला तर तुमचे ट्रेनर कसे आहेत, सर्टिफाईड आहेत का नाही. त्यासाठी मग मी KLM फिटनेस अकॅडमी आहे पुण्यामध्ये, तो कोर्स जॉईन केला. तो कोर्स जॉईन केल्यावरती खरोखर मला खूप आवडलं. कारण माझं आपण कसं असतं ना, आज एखादा पालक एखाद्या मुलाच्या मागे लागतो, तू ते कर, तू ते झाला पाहिजे, पण त्याचं स्किल वेगळं असतं आणि त्याला कोणी ते करायला भाग पाडतं, ते ऍक्च्युली चुकीचं आहे. तसं मला काय, आमच्या घरात कोणी एज्युकेटेड व्यक्ती नव्हती, पण माझं स्किल ओळखायला मला खूप उशीर झाला. म्हणजे मला ते एवढं आवडत होतं आणि तेव्हा मी ते शिकायला गेलो. शिकल्यानंतर मला एवढी अजून जास्त आवड निर्माण झाली की त्याच्यात खूप सायन्स आहे. मी तर शाळेमध्ये एवढा म्हणजे शाळेत माझं लक्ष नव्हतं, पण तिथं मला खूप आवड निर्माण झाली. एवढी आवड निर्माण झाली की मग मी यांना ठरवलं की इथून जेवढं शिकता येईल तेवढं शिकायचं. मग पहिल्यांदा जिमचा ट्रेनरचा कोर्स केला, नंतर न्यूट्रिशनचा केला, परत स्पेशल पॉप्युलेशनचा केला. तर हे करता करता मला एवढी आवड निर्माण झाली. पण आता काय होतंय, आता आपली परिस्थितीनुसार जॉब म्हणजे आपली माझी गाडी आहे कंपनीला, त्या कंपनीला गाड्या चालवायला लागतात. ते चालवता चालवता ते सगळं करणं आणि अभ्यासाला वेळ देणं अवघड पडतं. तरी सुद्धा जेवढं जमेल
तेवढं मी प्रयत्न करून पूर्ण जेवढं व्यवस्थित. शिकता आलं, म्हणजे आपण काय म्हणत नाही की 100% आपण शिकलेलो आहे. हा हा शिकायला नॉलेज हे शेवटी प्रत्येकाला किती शिकलं त्या व्यक्तीने गर्व नाही केला पाहिजे, मी 100% मास्टर झालो. प्रत्येकाला कधी म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की आपण कमीच आहे, तेव्हा तो अजून शिकत राहतो. अजून आवड हा, तेवढी तर निर्माण आवड निर्माण होती आणि काय होतं, त्याने स्वतःला कमी समजलं की तो अजून नॉलेज मिळवायच्या दृष्टिकोनातून अजून शिकत जातो. तर जेवढं शिकल तेवढं त्याला ज्ञान वाटायला खूप आवडतं. बरोबर आहे. तर आज मी जिमचा मी 3 वेळा कोर्स केलाय. दर 2 वर्षांनी. म्हणजे काय होतं, अपडेट खूप येत जातं आणि त्या अपडेटमुळे आपल्याला काय होतं, समोरच्या व्यक्तीला जो प्रश्न विचारेल, कुठला बी असू दे, त्याचं उत्तर त्याला दिलं की त्याला सुद्धा खूप आनंद. कारण आपण ज्यावेळी त्याला उत्तर देतो, तर डायरेक्ट उत्तर नाही देत. त्या उत्तरामागचं रेफरन्स देतो पूर्ण. पूर्ण बरोबर त्याचं आहे. सायन्स काय ते त्याला समजून सांगतो. मग ते समजून सांगितलं, अरे हां, मग तो खुश होतो. तर आपल्याला तो खुश झाला की हे आनंद जो आहे, हा मनाला समाधान आहे. खूप समाधान कारक बरोबर आहे. भेटतो. त्याच्या मनात आपल्याविषयी खूप आदर निर्माण होतो. आणि हे खूप आपल्याला म्हणजे खूप चांगलं वाटतं यावेळी. आता तुमचा तुमच्या आयुष्यामध्ये तसं तर खूप सपोर्टिव्ह माणसं भेटलेत तुम्हाला सपोर्टिव्ह तसे. माणसं मिळाली आपल्याला. म्हणजे आता फक्त आमच्या लायन्स सर्कल क्लबमध्ये मॅनेजर आहे बीसीए म्हणून. आता मी ज्यावेळी 98 ला जिम जॉइन केली, हां, हां. त्यावेळी काय मी म्हणजे म्हणजे लहान मुलांची जी बुद्धी असते कशी बाबा, म्हणजे थोडंसं त्यावेळी भांडणं करणं, कुणाला तरी शब्द बोलताना आपण प्रत्येक शब्दामध्ये लहान, आता कसं आहे मुलांच्या तोंडात शिव्या असतात, तर त्यावेळी थोडं आपलं तसंच होतं. मग ते भिसे म्हणून मॅनेजर आहे, ते खूप चांगली व्यक्ती आहे, खूप इमानदार आहे. त्या व्यक्तीने आपल्याला समजून सांगायचं काम त्यावेळी केलं. प्रत्येक वेळी ज्यावेळी आपल्या छोट्या चुका व्हायच्या, मग ते आपल्याला त्यावेळी समजून सांगायचे. मग समजून सांगितलं, मग ते आपल्याला स्वतःला कळायला लागलं. आणि जसं बॉडी बिल्डिंग मध्ये नंबर भेटायला लागले, तर काय होतं, 4 लोक आपल्याला नाव असतात बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला मध्ये खूप बदल होत जातो. हां. आणि तो बदल आपल्याला पुढे खूप चांगला व्यक्ती घडवतो. चार चौघात कसं 4 राहणं, चौघात कसं उठणं, वागायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं, अजून आपलं रेप्युटेशन अजून किती वाढवायचं, ह्याच्यामध्ये खूप आनंद मिळत, म्हणजे एक प्रकारे मार्ग मिळत जातो. मार्ग, डायरेक्शन भेटते. डायरेक्शन मिळत जातं आणि त्या डायरेक्शनला आपण पकडून ते सोडलं नाही पाहिजे. बरोबर. तर आता फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही सांगितलं, की स्ट्रगल्स असतात, जसं की फॅमिली बॅकग्राऊंड बरोबर जर आहे, बरोबर. नसेल, तर फायनान्शियल बॅकग्राऊंड नसेल, तर डाएटसाठी मेन प्रॉब्लेम येतो, की डाएटसाठी नाही डाएटसाठी भेटत. बरोबर आहे. ट्रेनिंगसाठी तर आपण करू शकतो. हो, आपला डाएटचाच प्रॉब्लेम येतो. खूप प्रॉब्लेम तर डाएटचा. आता जर बिगिनर लोकं आहेत, जे स्टार्ट करतायत, तर त्यांनी कसं स्टार्ट केलं पाहिजे? बिगिनर लोकांनी ऍक्च्युली काय असतं, एक तर त्यांना नॉलेज शून्य असतं. आणि आजकाल काय होतं, जिममध्ये ट्रेनर आहे शिकवायला. ट्रेनर तुम्हाला सांगतोय की तुम्हाला काय समजून सांगू का? आता सगळीच मुलं ऐकणारी नसतात. आता नवीन मुलं जे आले की ते म्हणतात, हा सर तुम्ही शिकवा. मग त्यांना ज्यावेळी आपण शिकवतो, शिकवताना त्यांच्या अंगात समजा 100% ताकद आहे, तर त्या ताकदीला आपण शब्द सायंटिफिक वापरतो, MHR, म्हणजे मॅक्झिमम हार्ट रेट. ओके. तर समजा एखाद्याने 100% त्याचा हार्ट रेट वापरला, तर ती झाली व्हेरी हाय ऍडव्हान्स लेवल वर्कआउट इंटेन्सिटी. आपण बिगनर लोकांना फक्त 50% MHR ने व्यायाम घेतो. म्हणजे समजा एखादं वेट आहे, ते वेट तो कमीत कमी 30 वेळा मारू शकतो एका वेळी. ते वेट त्याला फक्त 5 वेळा मारायला लावतो. ओके. म्हणजे एखादा प्रकार बाबा तो XYZ स्क्वॉट्स असेल, स्क्वॉट्स तो 30 मारू शकतो. आपण पहिल्या दिवशी 30 मारू नये, नाही. फक्त 5. 5चा 1 सेट किंवा 2 सेट फार पडतं. फिमेल असेल तर 1 सेट, मेल असेल तर 2 सेट. म्हणजे काय होतं, असं प्रत्येक पूर्ण फुल बॉडी वर्कआउट हा त्याला एकदम हलक्या वजनाने, जे वजन त्याला खूप हलके आहे, तो 30-40 वेळा रिपीट करू शकतो. ते वजन देऊन त्याला 5चे 2 सेट असं 3 दिवस, 4 दिवस, मग त्याची 2-2 रिपिटेशन वाढवायचे. 5चे 7 करायचे, 8 करायचे, मग 10 करायचे, असे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप स्टेप वाढत बाय जायचं. वाढवत 15 ते 20 पर्यंत घेऊन जातो. आणि तो 3 महिने देतो आपण ऍक्च्युली. आजकाल 3 महिने करणारे म्हणजे जे आपले शब्दाचा मान ठेवून ऐकतात, की सरांचं ऐकलं पाहिजे, ह्या सिरियलने आपण गेलं पाहिजे. तर त्याप्रमाणे ते काही मुलं करतात आणि काही मुलं करतात. आजचं जे मीडिया आहे, त्या मीडियामुळं युट्यूबला इन्फ्लुअन्स बघून, होतात गुगलला खूप. बघून काही गोष्टी त्यांच्या बरोबर असतात. काही लोक चुकीचे हे करतात, त्याच्यावरती माहिती देतात. त्याच्या दृष्टिकोन त्यांना वाटतं वन डे वन मसल केला पाहिजे. वन डे वनच्या दिशेला जातात. Actually चुकीचं आहे, फार चुकीचं आहे ते. ओके. कारण काय असतं, तुम्ही त्या मसलला कधी ब्रेकडाऊन केलेलंच नसतं. जिममध्ये येता आणि डायरेक्ट तुम्ही काही न करता वन डे वन करता. म्हणजे एका दिवसाला फक्त छातीला टार्गेट करायचं, एका दिवशी शोल्डरला टार्गेट करायचं, एका दिवशी ट्रायसेपला सेपरेटली टार्गेट करायचं. हा वर्कआउट फार शेवटच्या स्टेपचा आहे. ॲडव्हान्स लेव्हलचा फार म्हणजे व्हेरी हाय ॲडव्हान्स लेव्हलचा आहे.
कारण ज्यावेळी तुम्ही सोमवारी समजा चेस्ट मारली तर तो डायरेक्ट कधी येणार वर्कआउट? सोमवारी पुढच्या. म्हणजे मध्ये किती गॅप आली? 7 ते 8 दिवसाची. मग तोपर्यंत तो मसल ऑपरेट करत राहायला पाहिजे. म्हणजे तो मसल तेवढा डॅमेज झाला पाहिजे की तेवढे तो 8 दिवस रिकव्हर होऊन त्याची ग्रोथ ह्याचं काम चालू पाहिजे. या सगळ्या प्रोसेसचं काम त्याचं चालू. एवढी मुलं 10 किलोनी बेंच मारतात त्यांचं थोडी. कसं असतं 10 दिवस तो राहायला पाहिजे काम करत. ते राहत नाही. बिगिनर आपण स्टेप बाय स्टेप आणि फॉर्म जो आहे ना, फॉर्म शिकण्यासाठी काही काही लोकांचं वर्ष निघून जातं. तेव्हा तो फॉर्म डोक्यात घुसतो. हे मुलांना काय वाटतं जिम म्हणजे सोपं आहे. जसं तुम्ही एखादं आज शिक्षणासाठी प्रत्येक जण शिकत जातो. तसं ह्याचं फार एज्युकेशन मोठं आहे. जिमचा ट्रेनर, न्यूट्रिशन, मास्टर कोर्स ह्याच्यामध्ये सुद्धा मास्टर कोर्स असतो. त्याची फीज 3 लाखाच्या 3.5 लाखाच्या पुढे. तर हे आजकालच्या तरुण पिढीला कुठं माहिती आहे? माहित नाही. अजिबात नाही. ते आपलं बिगनर मुलांनी कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे की एक स्टेप असते. सरांचं ऐकलं पाहिजे. जिममध्ये सर स्वतः म्हणतात मी सांगतो. काही मुलं ऐकणारे असतात, काही मुलं न ऐकणारे असतात. पण तुमचा जो प्रश्नाचं उत्तर होतं की स्टेप बाय आपण एमएचआरने 50% एमएचआरने व्यायाम देऊन त्याची हळू इंटेन्सिटी लेवल वाढून आपण त्याला पुढे जसं त्याचा बॉडीचा रिस्पॉन्स आहे तसं चेंज करत जातो. ओके. तर आता फॉर एक्झाम्पल मोटिवेशन तरी कळालं तुमचं आवड आहे याच्यामध्ये. तर तुम्ही न्यूट्रिशन कडे कसं गेला? फिजिकल तरी ठीक आहे. कारण ह्याचं सगळं जे व्यायाम जो आहे ह्याचा सगळ्यात एकत्र रूप असणारा तो एक घटक आहे. जसं आपण व्यायाम करतो, व्यायाम केल्यानंतर न्यूट्रिशन पाहिजे ना. बरोबर आहे. तुम्ही जिम मध्ये गेले, मसल सेल ब्रेकडाऊन केले, त्या ठिकाणी आपल्या बॉडीला न्यूट्रिएंट्स लागतात. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट. ह्या गोष्टी किती लागल्या पाहिजे, कशा लागल्या गेल्या पाहिजे, प्रत्येकाचं बॉडी कॉम्पोजिशन वेगवेगळं असतं, मेटाबॉलिझम वेगळं असतं. त्या लोकांना कसं दिलं गेलं पाहिजे. आणि त्याची आपल्याला जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये आवड आहे, तर आपल्याला काय वाटतं ह्या गोष्टीची जी आवड आहे, ते सगळं 100% नॉलेज आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे कशा पद्धतीने मिळेल, ह्याच्यासाठी काय काय करायला लागेल. मग ह्याच्यासाठी जिम पूर्ण माहिती मग तिथे मिळवली. न्यूट्रिशन माहिती मिळवू ते अर्धवट आहे. हे काय आहे की सगळं व्यायाम आणि न्यूट्रिशन एकमेकांशिवाय नाहीच आहे. त्यामुळं हे अर्धवट आहे. व्यायाम म्हणजे अर्धवट आहे. ट्रायपॉड असतो याच्यामध्ये हायपरट्रॉफी. ट्रायपॉड म्हणजे तुम्ही व्यायाम, न्यूट्रिशन आणि रेस्ट या 3 गोष्टी असेल तरच तुमचं शरीर संपत्ती खूप चांगली बनू शकते. अदरवाईज नाही. याच्यामध्ये बाकीचे अजून बरेच घटक आले. तुम्हाला हळूहळू समजून सांगेल. ठीक आहे. आता आजकाल लोकांचं जी लाईफस्टाईल आहे, ओके, जर आपण कॉर्पोरेट लाईफस्टाईल घेतली किंवा आता जास्त करून इन्स्पायर नाहीत होत लोक जिमला जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी. तर ते घरी वर्कआउट राहून जशी फिजिकल बॉडी म्हणजे जे आता इन्स्टावरती किंवा आपण सोशल मीडियावरती पाहतो, तर तसे अचीव्ह करू शकतात का? घरी वर्कआउट, होम करू वर्कआउट शकतात. फक्त कसं आहे की तू म्हणजे एखादा प्रत्येकाचं हे वेगळं आहे. म्हणजे एखाद्याचं समजा तो 12 तास काम करतोय. तो 12 तास काम करताना त्याला वाटतं की त्याचं शरीर चांगलं झालं पाहिजे. दुसरा 8 तास काम करतोय, त्याला बी वाटतं माझं शरीर असं झालं पाहिजे. तिसरा आहे की त्याला बी वाटतं तो आहे ना 10 तास काम करतोय, मला बी असं. या तिघांमध्ये काय फरक आहे? एक फिजिकली वर्क जास्त करतोय, एक मेंटली वर्क जास्त करतोय, एक मेंटली आणि फिजिकली दोन्ही वर्क जास्त करतोय. तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपण ज्यावेळी एखाद्याला व्यायाम देतो, तर व्यायामामध्ये मसल्स काम करतात, नर्वस सिस्टीम पण काम करते. तर त्यांची नर्वस सिस्टीम ही किती रिलॅक्सेशन आहे, म्हणजे एखाद्याचा स्ट्रेस किती आहे की तो जिम मध्ये देऊन तो व्यायाम, तर त्या लोकांना व्यायाम देण्याची पद्धत असते. तर त्यांना किती इंटेन्सिटीचा व्यायाम दिला पाहिजे त्यानुसार त्यांचा प्लॅन केला जातो. म्हणजे बाबा आता एखादा 12 तास फिजिकल वर्क करतोय, तर त्याला कमी इंटेन्सिटी वर्कआउट दिला पाहिजे. दुसरा माणूस ज्याला मेंटली खूप आहे, म्हणजे नर्वस सिस्टीमला खूप काम आहे, तो खूप स्ट्रेस घेणार आहे, मग त्याला सुद्धा थोडं कमी. ज्याचा फिजिकली आणि मेंटली वर्क कमी आहे त्याला थोडं इंटेन्सिटी जास्त देतो आपण. तर काही काहींचं ह्या सगळ्यांमध्ये ह्याच्यात आला मेटाबॉलिझम.
तर मेटाबॉलिझम म्हणजे काय असतं, की जे आपण म्हणजे कॅलरीज किती खर्च होतात, जे खातो त्यातून बॉडी किती यूज करते आणि किती खर्च करते, मसल डेव्हलपसाठी किती जाते, त्याचं बॉडी बाकीचं किती यूज करते आणि किती सोडते, त्याच्यावर डिपेंड आहे. एखादा काही न करता सुद्धा त्याची बॉडी चांगली असते, जेनेटिक चांगलं असतं. जेनेटिक चांगले मसल फायबर टाईप 1, टाईप 2 ए बी हा प्रकार असतो. त्याच्यामध्ये त्याचा कोणता मसल फायबर आहे, म्हणजे ग्रोथ वाला पटापट आहे का कमी हळूहळू स्लो ग्रोथ वाला आहे, त्याच्यावर डिपेंडेंट असतं. तर ह्या लोकांची बॉडी फिटनेस फिटनेस जर तुम्ही म्हणत गेला तर ते अचीव्ह करू शकतात. त्याच्यामध्ये त्यांचं प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे, व्यवस्थित झोपेचं प्लॅनिंग झालं पाहिजे, न्यूट्रिशनचं प्लॅनिंग झालं पाहिजे आणि व्यायामाचं. या 3 गोष्टीचं जर प्लॅनिंग झालं तर त्यांचं फिटनेस लेवल वाढू शकतं. आता फिटनेस लेवलमध्ये 5 घटक येतात. पहिला येतो कार्डिओ रेस्पिरेटरी एंड्युरन्स. कार्डिओ रेस्पिरेटरी म्हणजे हृदयाची आणि फुफ्फुसाची क्षमता वाढवणं. दुसरा येतो जास्त वेळ म्हणजे कमी ताकद लावून जास्त वेळ काम करणं. उदाहरणार्थ तुम्ही समजा आता ट्रेकिंगला गेले. ट्रेकिंगला तुम्हाला फोर्ट चढायचा रायगड. तर तुम्हाला कमी ताकद लावून तो जास्त वेळ करायचा आहे. तर ह्या करण्यासाठी तुम्हाला पायाची मसलची क्षमता जास्त पाहिजे. तिसरा येतो मस्क्युलोस्केलेटल स्ट्रेंथ. म्हणजे तुमच्या एखादी जड वस्तू उचलण्याची क्षमता तुमच्या बोनमध्ये पाहिजे, हाडांमध्ये पाहिजे. आणि चौथा येतो फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता. आणि पाचवा येतो तुमचं संपूर्ण बॉडीचं कॉम्पोजिशन. तर हे जे घटक आहेत 5, हे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं किंवा हे अचीव्ह करू शकतात. पण 3 गोष्टीचं नियंत्रण त्यांनी चांगलं ठेवलं तर व्यायामाचं, न्यूट्रिशनचं आणि झोपेचं. हे 3 गोष्टी जर व्यवस्थित राहिल्या तर ते त्यांचं अचिव्हमेंट करू शकतात. ऍक्च्युली याच्यामध्ये तर मेनली तर रेफरन्स किंवा गायडन्स घेतला पाहिजे. गायडन्स फार महत्वाचं आहे. योग्य ट्रेनर मिळणं महत्वाचं आहे. तो ट्रेनर व्यवस्थित त्यांना समजून सांगणार पाहिजे. चांगलं न्यूट्रिशन, चांगला व्यायाम आणि झोपेचं व्यवस्थित म्हणजे त्यांचा रिकॉल चांगला मिळाला पाहिजे, त्यांची माहिती चांगली मिळाली पाहिजे. त्या माहितीनुसार त्यांना व्यवस्थित सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही ह्या प्रकारे व्यायाम करा, या प्रकारे न्यूट्रिशन करा, झोप एवढी घ्या. तर त्यांचा फिटनेस लेवल असं नाही की तुम्ही गेला की लगेच होणार. त्याला वेळ द्यायला लागतो आणि रेग्युलरिटी पाहिजे, खूप रेग्युलरिटी पाहिजे. तेव्हा तुमचा फिटनेस लेवल चांगला होऊ शकतो. येस. आता तर जसं मीत आहे की फॉर एक्झाम्पल डाएट किंवा आपली जे वर्कआउट आहे त्याला जास्त इम्पॉर्टन्स देतात खूप जण. तर रेस्टचा किती इम्पॉर्टन्स आहे याच्यामध्ये? रेस्ट किती रेस्ट म्हणजे कसं असतं, आता एखादा माणूस झोपला आणि झोपल्यानंतर त्याला तो 5च तास झोपला. झोपल्यावरती त्याला खूप फ्रेश वाटतं. त्याला स्वतःला खूप फ्रेश वाटतं की मला झोप पूर्ण झाली. दॅट्स ऑल. एखादा 7 तास झोपून सुद्धा म्हणतो मला अजून थकवा आल्यागत. न्यूट्रिशन करेक्ट नाही. ओके. कारण काय होतं, न्यूट्रिशन मध्ये खूप गोष्टी आहेत. न्यूट्रिशन शिवाय बॉडी नाही. खूप मोठा रोल आहे न्यूट्रिशनचा, खूप मोठा रोल. आपलं शरीर ज्यावेळी बनलं त्यावेळी शरीर कसं होतं पूर्वी आणि ते ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं याचा जर अभ्यास केला तर प्रत्येकाला त्याचं उत्तर मिळून जाईल. ओके. आता सगळ्यात मोठा मिथ आहे तो आम्हाला पण होता की फॅट लॉस साठी कार्डिओ इम्पॉर्टंट आहे की कार्डिओचा किती रोल आहे फॅट लॉस मध्ये? लोक आता फॅट लॉस शब्द हा खूप चांगला वापरला गेला तुमच्या तोंडातून. तर लोक फॅट लॉस हा शब्द नाही वापरत. लोक वापरतात वेट लॉस. आज कोणाला बी गेलं तर लोक म्हणतात आम्हाला वजन कमी करायचं. आता ऍक्च्युली वजन म्हणजे काय? मानवी शरीरामध्ये बोन आहे, बोनला जोडून मसल आहे, ऑर्गन आहे, फॅट आहे, ब्लड आहे, वॉटर आहे. आपल्याला हे सगळं कमी करायचंय का? नाही. आपल्याला सगळे घटक नाही कमी करायचे. तर आपल्याला काय कमी करायचंय? फॅट कमी करायचं आहे. तर फॅट लोक कमी करायचं सोडून मसल लॉस जास्त करतात. बरोबर आहे. कारण काय होतं, तुम्ही ज्यावेळी वजन कमी करायला जाता तर कार्डिओवरती जास्त भर देता. कार्डिओचं मिनिंगच लोकांना माहित नाहीये. कार्डिओ म्हणजे काय? हार्ट असतं आपलं. तर तुम्हाला म्हणजे माहिती आम्हाला आहे. तुम्हीच सांगितलेलं बरोबर. आहे. कार्डिओ म्हणजे हार्ट हा प्रकारच माहित नाही. लोकांना कन्सेप्ट काय आहे की कार्डिओ म्हणजे फॅट लॉस म्हणजे वजन कमी. मग वजन कशाचं कमी करायचं हे सामान्य पब्लिकला माहित नसतं. मग लोक वजन कमी करायला जातात आणि एखादा व्यक्ती असतो 100 किलोचा, तो 70 किलो होतो, 60 किलो. तो ज्यावेळी 70 किलो 60 किलो होतो त्याला बघितलं असं वाटतं कुठेतरी आजारात उठून आलाय. बरोबर आहे. कारण दिसताना तो असा असतो, ज्यावेळी तो 30-40 किलो कमी करतो असं वाटतं तो आजारात उठून आता आला बाहेर.
बरोबर आहे. तर हां. ऍक्च्युली ती चुकीची पद्धत आहे. हं, हं. कारण कसं असतं, तुम्ही त्यावेळी मसल लॉस जास्त करता. हं, हं. तर वजन कमी करायच्या भानगडीत पडायचं, पण वजनामध्ये आपल्याला फक्त चरबी कमी करायची. फॅट कमी हां, करायचं तर आपलं. फॅट कमी करताना लोकांनी टेक्निकली, सायंटिफिकली कसं केलं पाहिजे, की तुम्ही वेट ट्रेनिंग पण केलं पाहिजे, हं. कार्डिओ पण केलं पाहिजे. हं, हं. वेट ट्रेनिंग केल्यामुळे काय होईल, तुमचा हं. मसल टिकून राहील. हं. पण मसल टिकवण्यासाठी त्याच्यावर न्यूट्रिशन फार गरजेचं आहे. बरोबर आहे. हां. जर तुम्ही न्यूट्रिशन केलं नाही, हं. तरी मसल लॉस होणार. मसल लॉस होणार. कारण काय होतं, तुम्ही त्या मसलला ब्रेकडाऊन केलंय. हं, हं. मसलला जर ब्रेकडाऊन केलं, तर तिथं प्रोटीन मिळालं पाहिजे. बरोबर आहे. हां. ते जर मिळालं नाही, तर रिपेअरिंग आणि ग्रोथनेस होणार नाही. नाही होणार. मसल मसल लॉस मसल होणार. लॉस होणार. आणि ऍक्च्युली काय असतं, मसल डेन्स असतो, हं. हेवी असतो. हं. तुम्ही 1 किलो मसल घेतला तर साधारण एवढा भरल. हं. 1 किलो जर फॅट घेतलं तर एवढं भरल. एवढं होतं. म्हणजे बरोबर आहे. तुम्ही जर आकारमान जर चेक केलं, हं, हं. तर फॅटचं जास्त जास्त आहे. आहे. पण वेट चेक केलं तर फॅटचं कमी कमी आहे, आहे. मसलचं जास्त आहे. जास्त आहे. हां, तर ऍक्च्युली काय असतं, लोकांना वाटतं वजन फॅटचं जास्त असतं. वजन ऍक्च्युली हलकं असतं, हं, हं. पण ते खूप वाढलं गेल्यामुळे Exaggerated जास्त असतं. वाटतं ते. बरोबर आहे. हां, तर त्यावेळी न्यूट्रिशन एकदम प्रॉपर करणं, हं, हं. न्यूट्रिशन. हं, हं. वेट ट्रेनिंग 1 दिवस करायचं, 1 दिवस कार्डिओ करायचं. बॅलन्स असलं बॅलन्स. पाहिजे. हं, हं. ह्याच्यामुळे काय होतं, तुमचा फॅट लॉस होणार बरोबर. हं, हं. हां, आणि फॅट लॉस बरोबर ज्यावेळी होईल, हं. त्याच्यावर तुम्हाला काय-काय बेनिफिट मिळणार? एक तर तुम्ही वेट ट्रेनिंग केल्यामुळे तुमचा फिटनेस लेव्हल हळू जे 5 घटक असतात, हं, हं. ते डेव्हलप होत जातात. म्हणजे तुमचा हृदयाचा आणि फुफ्फुसाचं कॉम्बिनेशन असतं. हं, हं. ज्यावेळी आपण कार्डिओ करतो, आपली ओके. ब्रीथिंग वाढते. आपण नाकातून ऑक्सिजन घेतो. हं, हं. नाकातून ऑक्सिजन घेतला तो कुठे जातो? लंग्समध्ये. हं, हं. लंग्समध्ये, आणि आपला हार्ट रेट ब्लड पंप करत असतो. हं. तर बरोबर आहे. ब्लड ज्यावेळी पंप होतं, हं. तर ते 4 ठिकाणी पंप होतं. 4 घरं असतात हार्टची. ओके. राइट एट्रियम, लेफ्ट लेफ्ट एट्रियम, एट्रियम, राइट राइट वेंट वेंट्रिकल, लेफ्ट लेफ्ट वेंट्रिकल. वेंट्रिकल. तर हे काय होतं, हं, हं. ज्यावेळी आपण कार्डिओ करतो, हं, हं. ते पहिलं जे 2 घरं आहेत, हं, हं. राइट एट्रियम हं, हं. आणि राइट वेंट्रिकल, हं. ह्याच्यामध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड येतं. पूर्ण हां, बॉडीतलं यूज पूर्ण झालेलं यूज झालेलं ब्लड तिथं, आणि ते पंप होऊन लंग्सकडे जातं लंग्सकडे तिसऱ्या जातं. वेळेस. ऑक्सिजनेट तर होण्यासाठी. ज्यावेळी आपण नाकाने श्वास घेतो, हं, हं. ते आपल्या लंग्समध्ये अल्व्हिओलाय असतात. त्या हं. अल्व्हिओलायच्या ते बबल्स असतात. हं, हं. त्याच्यामध्ये तिथं जातो आणि तो ऑक्सिजन गॅस एक्सचेंजची जी प्रोसेस आहे, हं, ती हं. त्या ठिकाणी कार्बन होती. डायऑक्साईड सोबत. हां, तर ओके. कार्बन डायऑक्साईड आपला बाहेर पडतो, ऑक्सिजन ब्लडमध्ये ट्रान्सफर हं, हं. होतो. मग ते परत जातं लेफ्ट एट्रियम मधून पंप होऊन, मग लेफ्ट वेंट्रिकल मधून पण हं. संपूर्ण बॉडीकडे बॉडीकडे जातं. येतं. हं, हं. तर ह्याची कॅपॅसिटी कार्डिओ करून करून खूप स्ट्रॉंगली होती. हं, हं. मग हे कंटिन्यू जर एखाद्याने 6 महिने, 8 महिने, वर्षभर खूप चांगलं केलं, हं, हं. तर ह्या लोकांना फायदा काय मिळतो? अशा ठिकाणी ट्रेकिंगला गेले बाबा, कंटिन्यू 5 तास चढायचे, हं, हं. अजिबात त्यांना थकवा येत नाही. हं, हं. त्यांचा कॅपॅसिटी हार्ट एवढा वाढल्यामुळे स्ट्रॉंग सर. झालं, लंग्स आणि हार्ट एवढा स्ट्रॉंग झालेला असतो, हं, हं. की आयडियली आपण म्हणतो ना, नॉर्मल तुमचा एमएचआर किती आहे बाबा नॉर्मलला, तर हां. आयडियली आज आपण सगळ्या लोकांचा जर आपण काढला तर 72 ते 80 असतो. 80 ओके. पण जर तुम्ही कार्डिओ खूप चांगला केला तर 72चा तुम्ही 65 आणू शकता, हं, हं. 60 आणू शकता. ओके. हां, हां. म्हणजे हृदयाला काम कमी करायला लागलं. हं, हं. नाकानी श्वास जो घेतलाय, ऑक्सिजन कन्झम्पशन लेव्हल वाढली. हं, हं. जास्त झाली. म्हणजे तुम्ही फॅट लॉस करायला गेले, तर हं, हं. तुमचं हृदय आणि फुफ्फुसला तुम्ही स्ट्रॉंग केलं. स्ट्रॉंग केलेलं आहे. मसलचे वेट ट्रेनिंग केल्यावर मसल स्ट्रॉंग झाले. हां. आज माणूस थोडा जरी बाय करून पडला तरी हात फ्रॅक्चर होतो, पाय फ्रॅक्चर होतो. हां, हां. तर जर तुम्ही वेट ट्रेनिंग करताय, तुमची बोन डेन्सिटी हं, हं. चांगली झाली, हं, हं. मसल चांगले झाले. बोन सेफ्टी ठेवण्यासाठी मसल असतो. मसाला असतो. हां, आणि आपली जी मुव्हमेंट्स आहे, हं, ही हं. मसलमुळे होती. बोनची जी मुव्हमेंट आहे, हं, ही हं. मुव्हमेंट करण्यासाठी आपल्याला मसल पाहिजे. मसलच जर नसेल तर बोनची मुव्हमेंट नाही होणार. होणार नाही. तर तो एक व्यक्ती ज्यावेळी फॅट लॉस करायला जातो, तर हे त्याचे बेनिफिट त्याला खूप मिळतात. हं, हं. तर त्यामुळं ज्यावेळी एखादा व्यक्ती फॅट लॉस करतो, तर त्याने प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून व्यायाम चांगला केला पाहिजे, वेट ट्रेनिंग, हं, हं. कार्डिओ हं. दिवसाआड, वेट ट्रेनिंग दिवसाआड, आणि न्यूट्रिशन चांगलं केलं हं, पाहिजे. हं. ही पद्धत वेट लॉस म्हणजे फॅट लॉस करायची. फॅट तर लॉसमध्ये म्हणजे लोकांनी ही पद्धत हां. वापरली पाहिजे. काही लोक एवढे रोज कार्डिओचं अजून एक खूप मोठं सायन्स समजून सांगायचं. आज लोकांना जर हां. माहिती पाहिजे नसेल, हां, हां. तर कार्डिओ रोज नाही करायचा. हं, हं. त्याचं रिझन सांगतो का नाही करायचा. हं, हं. रनिंग ही ऍक्टिव्हिटी इम्पॅक्ट हं, हं. आणि वेट बेरिंग मध्ये मोडली जाते. वेट बेरिंग हं, हं. म्हणजे आपल्या शरीराचं वजन पायावर असणं. असं. ओके. इम्पॅक्ट हं, हं. म्हणजे ज्यावेळी आपण रनिंग करतो, पाय फ्लोअरला आपटतो. हं, हं. आपटला ना, तर त्यावेळी आपल्याला झटका बसतो पायाला. ओके. त्या झटक्याला ग्राउंड रिएक्शन फोर्स म्हणतात. आणि ओके. तो प्रत्येक जॉईंट वरून ट्रॅव्हल होतो. हं, हं. तो ट्रॅव्हल होताना तळपायाला आपण ज्यावेळी रनिंग करतो,
पाय टाकला, आता ज्या उदाहरणार्थ आपण जरी सरळ आपटला उभं राहून, तो झटका आपल्या डोक्यापर्यंत जातो. मग रनिंग करताना तर आपला जो फोर्स असतो हा जास्त असतो, आणि आपल्या शरीराचं वजन पूर्ण पायावरती, आणि पाय आपण जमिनीवर आपटला, तो ग्राउंड रिएक्शन फोर्स, झटका बसला अँकलला, अँकल वरून नी वरून हिप, हिप वरून स्पाइन, स्पाइन वरून टू द स्कल, स्कॅपुला, ह्या सगळ्या जॉईंटला काय होत जातो, ट्रॅव्हल होत जातो. आता जर रोज रोज रनिंग केली, मसल डॅमेज होणार, प्रत्येक जॉईंटच्या मध्ये जी कार्टिलेज आहे, लिगामेंट्स आहे, ते डॅमेज होणार. हील कधी होणार? एक बिगनर लेवल पर्यंत तुम्ही करू शकता, पण तुम्ही कंटिन्यू वर्ष 2-2, 5-5 वर्ष रनिंग करताय, तर लिगामेंटची थिकनेस काय होणार? रोज डॅमेज होणार ना, हील व्हायला वेळ मिळणार नाही. त्याच्यात त्या लोकांचं न्यूट्रिशन करेक्ट नसतं, न्यूट्रिशन पण करेक्ट नाही, रोज कार्डिओ करून ते एवढे मसल लिगामेंट डॅमेज करतात, त्या लिगामेंटला वेळ तर मिळाला पाहिजे हिलिंग व्हायला, रिकव्हरी नाही होत. मग त्याच्यामुळे त्यांना आर्थरायटिस होत जातो. काय होत जातो? आर्थरायटिस होतो. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आणि लोकांना माहित नाहीये. ऍक्च्युली आता आर्मी ट्रेनिंग किंवा पोलिसची जे ट्रेनिंग वगैरे करतात केली पाहिजे, पण आज तुम्ही त्या ट्रेनिंगच्या मागे तुम्हाला एक बिगनर लेवल पर्यंत तुम्ही 6 महिने करू शकता, पण जर कंटिन्यू वर्षानुवर्ष तुम्ही रनिंग करताय तर ते चांगलं नाहीये. तुम्ही मोठमोठे ऍथलीट जे असतात त्यांचे तुम्ही जर लेख वाचले तर तुम्हाला कळण आज त्यांची प्रॅक्टिस किती असते. मोठमोठे ऍथलीट्स त्यांचे न्यूट्रिशन चांगलं असतं, व्यायाम चांगला असतो, त्यांची रेस्ट म्हणजे आठवड्यात 2च वेळा ते प्रॅक्टिस करतात, फार पडतं 3 वेळा. बघा, त्यांना सोपं नाही त्यांचं, म्हणजे खूप आता इथपर्यंत शेवटपर्यंत जाणं ऑलिम्पिक लेवल कोणाचंही काम नाहीये. ते मुलं स्वतःच सायन्स लावतात, आजकालची मुलं तर जाऊ दे, वयस्कर माणसंही सुद्धा रोज रनिंग करायला जातात. रनिंग ऍक्टिव्हिटी चांगली नाही, तुम्ही स्विमिंग करू शकता रोज, नो प्रॉब्लेम. कारण सायकलिंग करू शकता, सायकलिंग ऍक्टिव्हिटी इम्पॅक्ट पण नाही, वेट बेरिंग पण नाही, म्हणजे आपल्या शरीराचं वजन कुठं असतं, सीटवर असतं, मग पाय फ्री आहेत, मग तुम्ही पाय करू शकता. सायकलिंगनी काही प्रॉब्लेम नाही, झटका नाही बसत, रनिंग करताना ग्राउंड रिएक्शन फोर्स ट्रॅव्हल होतो, स्विमिंग मध्ये नाही होत. ह्या गोष्टी चांगल्या, ह्या गोष्टीने काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली या गोष्टी अवेअरनेस नाहीये स्टुडंट्स मध्ये, नाही, स्वतःच ते डोकं लावतात, स्वतः सायन्स, स्वतः सायंटिस्ट करतात स्वतःला आणि स्वतः करत बसतात. प्रत्येक गोष्टीचं एक नॉलेज असतं. आज सप्लिमेंटही खूप निघालेले मार्केटमध्ये, ते स्वतःच घेतात, त्याचं पण एक चांगलं शेड्यूल असतं, ते कोणी फॉलो नाही करत. बरोबर आहे. ओके, ठीक आहे. आता आपण न्यूट्रिशन कडे जाऊ थोडंफार. ओके, तर आता डाएटचा खूप इम्पॉर्टन्स आहे आपलं, जसं की जेवढा वर्कआउट आहे तेवढं पण डाएटचा पण इम्पॉर्टंट आहे. ओके, तर फॉर एक्झाम्पल फर्स्ट आता जर आपण जसा टॉपिक म्हटला तुम्ही, जे आताचे स्टुडंट्स वगैरे असतात किंवा जे ट्रेनिंग वगैरे करतात, ते स्वतःच्या नॉलेजवरून दुसऱ्याकडून ते गायडन्स नाही घेत किंवा कमी प्रमाणात घेतात, किंवा इन्स्टावरून रील्स वगैरे बघून, युट्यूब वरती बघून, तर प्रॉपर गायडन्स नसतो किंवा पर्सनलाइज नसतात, की त्यांची बॉडीला काय पाहिजे आहे हे त्यांना माहित नसतं. तर त्याबद्दल काय गायडन्स आहे? कसं असतं ना, एक रिंग असते, रिंग, त्या रिंग मध्येच तो खेळत राहतो, त्या रिंगच्या पुढे जातच नाही तो. म्हणजे ही त्या माणसाचा जो गोल आहे तो कसा अचीव्ह करायचा, त्याला वाटतं तो अचीव्ह करतोय, पण त्याला त्याचं नॉलेजच नसतं. म्हणजे त्याचं काय होतं, जो रिस्पॉन्स त्यांनी गाठला पाहिजे, जो टार्गेट त्यांनी गाठला पाहिजे, तो गाठत नाही, तो एका रिंग मध्येच खेळत असतो. त्याचं जे नॉलेज आहे ते एका रिंग पुरतच आहे, कारण तो स्वतःलाच असं त्याला वाटतं की मला खूप माहिती आहे, आणि त्या हिशोबाने तो बरेचसे प्रकार करत असतो. त्याला व्यायाम म्हणजे काय, व्यायामाचं सायन्स काय हे माहीतच नसतं. न्यूट्रिशन म्हणजे काय, त्याचं सायन्स काय हे माहीतच नसतं. म्हणजे आज व्यायाम करताना कुठल्या गोष्टीचं महत्व, व्यायामात काय महत्वाचं आहे, ग्रॅव्हिटी, आपण प्रत्येक व्यायाम कशाच्या विरुद्ध करतो, ग्रॅव्हिटी, हे माहीतच नाही लोकांना. लाईन ऑफ ग्रॅव्हिटी हा बी प्रकार माहित नाही माहिती. आणि ज्यावेळी आपण व्यायाम करतो, हा प्रत्येक व्यायाम प्लेन मध्ये होत असतो, 3 प्लेन असतात. त्या 3 प्लेन मध्ये व्यायाम होतो, एक सजायटल प्लेन, एक ट्रान्सवर्स प्लेन आणि फ्रंटल प्लेन. या 3 प्लेन, लाईन ऑफ ग्रॅव्हिटी, हे सगळं मेंटेन ठेवून बॉडीचं पोश्चर, बॉडी टाईटनेस, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज ह्यांना काहीच नसतं, आणि तरी सुद्धा ते स्वतः त्यांना असं वाटतं करतो आम्ही व्यायाम, तर ते करायला जातात आणि ते एका रिंग मध्येच करतात. म्हणजे त्यांना रिस्पॉन्स, काही काहींचं कसं असतं, बॉडीमध्ये
जेनेटिक्स चांगलं असतं. तर काय करणारे बरीचशी लोक गाव बघत राहतात, त्यांच्या इथं व्यायामशाळा नाही, काही नाही. ते फक्त तिथल्या तिथं जोर मारतात, डिप्स मारतात, बैठका मारतात. यांनी आजार आणून त्यांचं डोकं लावून त्यांनी काहीतरी लाकडाचं, विटांचं, दगडाचं साहित्य तयार करून केलेलं असतं आणि त्यांचं जेनेटिक चांगलं असतं. आणि थोड्या प्रमाणात जे गाव भागात लोक जातात ह्यांचं जास्त कल काय काय दुधावरती जास्त असतो, दहीवरती जास्त असतो, पनीरवरती. आणि जे आपलं जो भाकरी असतात, कडधान्य असतात, तर ह्याच्यातून त्यांचं जेनेटिक चांगलं असेल तर त्यांची बॉडी पण खूप चांगली बनते. पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांना सायन्स माहितीये. सायन्स माहिती नसतं, त्यांची बॉडी चांगली झाली, आज ती बॉडी स्टेजवरती चांगली दिसते, आपण डोळ्यांनी बघितलं कॉम्पोजिशन खूप चांगलं दिसते. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते जे मारत असतील हे बरोबरच आहे. जोर मारणं खूप चांगली गोष्ट आहे, डिप्स मारणं ते बरोबरच आहे. पण एखाद्या जिम मध्ये जाऊन तो प्रकार मारणं त्याच्याबद्दल त्यांना टेक्निकली सायन्स माहीत नसतं. एखाद्याची बॉडी चांगली झाली म्हणजे त्यांनी व्यायाम परफेक्ट केला असं नाहीये. मुलांची बॉडी पण काही मुलांची चांगली पण असते, काही नसते. पण त्याला पूर्ण नॉलेज आहे व्यायामाचं, हे आपण बोलू शकत नाही. जर त्यांनी प्रॉपरली व्यायाम केला तर त्याचा जो रिझल्ट आहे तो डबल होऊ शकतो. कारण जेनेटिक्स चांगलं असतं. जेनेटिक्स खूप हा, इम्पॉर्टंट खूप चांगले जेनेटिक्स वरती सगळा खेळ बॉडी बिल्डिंगचा. एखादा माणूस खूप डाएट करतोय, दुसराही मुलगा डाएट करतोय, एखाद्याची बॉडी त्याच्या डबल पटापट वाढते, एखाद्याची हळूहळू वाढते. मेटाबॉलिझमचा फरक असतो, मसल फायबर टाईप 1 टाईप 2 हा प्रकार असतो. त्याच्यामुळं एखाद्याचा रिस्पॉन्स चांगला मिळतो, एखाद्याचा स्लोली मिळतो. पण सांगायचं तात्पर्य काय की तुमचा प्रश्न काय होता की ह्या मुलांचं काय होतं, एकाच रिंग मध्ये खेळत असतात आणि ह्यांना इंजुरीचे चान्सेस पण जास्त होतात. कारण काय होतं, हेवी मारतात मुलं आणि तर काय होतं, हेवी मारताना त्यांचं पोश्चर बऱ्याच वेळा मी बघतो ना चुकतं. काय असतं, समोरच्या मुलाचा रिस्पॉन्स पण आपल्याला मिळायला लागतो. आपण एखाद्याला समजून सांगतो, दुसऱ्यांदा सांगतो, तो आपल्याला निग्लेक्ट करतो. तर काय होतं, मग आपल्याला निग्लेक्ट केलं, आपल्याला वाटतं अरे आपण त्याला सांगतोय समजून, पण तो 3 वेळा 4 वेळा समजून सांगितलं सुद्धा तो नाही ऐकत. मग अशा वेळी आपलं काम काय की आपण म्हणतो ठीक आहे जाऊ दे, त्याला करायचं तरी सुद्धा आपण त्याला जाऊन म्हणतो तुला काय अडचण असेल तर आपल्याला विचारा. मग ह्याच्याने काय होतं की आपण आपली जागा सोडायची नाही. आपलं काम काय, जिम ट्रेनर आहे, आपण योग्य मार्गदर्शन देणं. तर ह्या मुलांनी तिथला जो ट्रेनर जो असो ज्या जिम मधला, त्याला विचारलं पाहिजे प्रत्येकाचं व्यायामाचं सायन्स काय, त्याची माहिती घेऊन व्यायाम केला पाहिजे. ही लोक मनाने करतात, त्यामुळे एकाच रिंग मध्ये खेळतात, त्या रिंगच्या पुढे जातच नाही, गोल अचीव नाही करू शकत. मग शेवटी त्यांना काही काही लोकांना उशिरा जाग येते. आता माझ्याकडून बरीच स्टुडंट आहे, उशिरा जाग आले, मग माझ्याकडे मग त्यांना माझ्याकडून पाहिजे तसा रिझल्ट मिळाला की मग ते कनेक्टिंग चांगलं ठेवतात. सरांचं स्टुडंटचं कनेक्टिंग. पण एवढे वर्ष तू वाया घालवले ना. बरोबर आहे. कारण काय असतं, ह्युमनचं जे ग्रोथ फेस हा 21च्या पुढे कमी होत जातो ना. 21 ते 30 मेंटेन राहतो. 30च्या पुढे डिजनरेशन चालू होतं. झीज चालू होती ना. बरोबर आहे. तर ही जी झीज आहे 30 पासून थोडी स्लोली चालू झाली, 40 पासून थोडी वाढली, 50 पासून अजून वाढली, 60 पासून अजून स्पीड. हा जो स्पीड आहे हा आपण आहे ना थोडा स्लो करू शकतो व्यायामाने, बंद नाही करत. शेवटी परमेश्वराने हे जे आज पृथ्वी बनवली, मानव बनवलाय, त्याचं प्रत्येकाचं जन्म आणि मृत्यू हे अटल जे. पण तुम्ही व्यायामामुळे काय करताय, तुमचं जीवन जगण्याचा आनंद सुधारताय. जे पुढे जाऊन आपल्याला त्रास होणार आहेत, जसं की नाही, XY Z काय होतं, आता मला एक प्रश्न सांगतो तुम्हाला. स्टुडंट होता एक, खूप असा फॅटी होता, म्हणजे त्याचं वजन 90 kg होतं. आणि एक असा लुकडा पोरगा होता. तो मला म्हटला, सर हा माझ्यापेक्षा किती स्लिम आहे, मी किती फॅटी दिसतोय, तो खूप चांगला फिटनेसनी. म्हटलं तसं नसतं. तुम्ही 90 kg आहे, तुमच्या बॉडीवरती फॅट पर्सेंटेज थोडस कमी आहे, तो मग स्लिम दिसतोय, तुम्ही त्याला फिट माणसाल असं नसतं. त्याचं रिझन तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो. की अचानक जर एखादी वेळ आली, समजा तुम्हाला अचानक काहीतरी टास्क आलाय, त्या टास्कला तो कमी पडेल. बरोबर आहे. म्हणजे जर समजा अचानक तुमच्या मागे कुत्रं लागले, त्याच्या मागे कुत्रं लागले, तर तुम्ही पळत गेले नॉनस्टॉप अर्धा किलोमीटर, तो 100 मीटरच पळत गेला. कोणाचा फिटनेस चांगला आहे? बरोबर आहे. हे मी त्यांना असंच जस्ट बोललो होतो. आणि त्यांना अनुभव आला स्वतः एकदा. कसा अनुभव आला, ते एका कंपनीत कामाला होते आणि त्यांचा मित्रांचा ग्रुप होता 7-8 जणांचा. ब्रेक टाइम झाला, चहा प्यायला ते खाली आले.
खाली आल्यावर त्यांच्या ऑफिस पासून चहाची टपरी 100 मीटरच्या अंतरावर होती. 100 मीटर. आता नेमका थोडा पाऊस पडायला लागला होता. आता पाऊस पडतोय. त्यांच्या 6-7 मित्रांमध्ये 3 मुलं अशी स्लिम ट्रिम होती आणि हे बाकीचे 2-3 जाड होते. त्यातल्या त्यात आता तिथं पळत जायचं होतं आणि पावसात भिजल ना ते. थोडा पाऊस चालू होता. सगळ्यात आधी हेच पोहोचले. तेव्हा त्यांना अचिव्हमेंट स्वतःचं झालं, की आपण त्या मानाने जाड जरी असलो, तरी आपल्या बॉडीवरती फॅट पर्सेंटेज कमी आहे. आपल्याला आहे. व्यायामाची प्रॅक्टिस आहे. आपण व्यायाम चांगला करतोय. ह्याच्यामुळे त्यांना स्वतःचं उत्तर जे मला विचारत होतं प्रश्न एक्सपिरियन्स भेटला त्यांचं स्वतःचं उत्तर त्यांना मिळालं. बरोबर आहे. आता न्यूट्रिशन बद्दल जे मिथ आहे ते लोकांच्या मनामध्ये काय अजम्पशन्स असतात आजकाल म्हणजे आता न्यूट्रिशन बद्दल काय होतं, न्यूट्रिशन लोक जे आहेत त्यांना वाटतं की न्यूट्रिशन राहतं बाजूला, सप्लिमेंटच्याच मागे पळतात. न्यूट्रिशन प्रॉपर करत नाही कोणी बरोबर आणि सप्लिमेंटच्या मागे पळतात. सप्लिमेंटचं टेक्निक असतं आणि सप्लिमेंट घ्यायची की वेळ असते. सप्लिमेंट म्हणजे काय, असं स्टेरॉइड वगैरे हा प्रकार नाही. कारण सप्लिमेंटचा अर्थ तो नाहीये. सप्लिमेंट म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराला मदतगार. काय आहे? मदतगार. म्हणजे जे सप्लिमेंट असतात ते ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये जेवणातून मिळत असतं. सॉरी. तर ते जेवणातून कमी प्रमाणात मिळतं. म्हणून ते एक ऑप्शनल असतं आपल्याकडे. काय असतं? ऑप्शनल. आता लोक सप्लिमेंटला मिथ करून टाकतात, की मी ते घेतल्यामुळे माझी बॉडी होणार. उदाहरणार्थ आता समजा आपण शाकाहारीमध्ये बघितलं तर डेअरी प्रोडक्ट हे फर्स्ट क्लास प्रोटीन मध्ये मोडलं जातं आणि आपले जे कडधान्य आहे, डाळी आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, ह्याच्यामध्ये सेकंड क्लास प्रोटीन असतं. सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लासचा अर्थ असा असतो, फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणजे काय असतात, अमिनो ऍसिड 20च्या 20 त्याच्यामध्ये असतात आणि जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी असतात. डेअरी प्रोडक्ट मध्ये 20च्या 20 अमिनो ऍसिड असतात. हे शाकाहारी लोकांसाठी. आणि जे आपले बाकीचे पदार्थ आहे, कडधान्य आले, डाळी आले, भाकरी आल्या, तर ह्याच्यामध्ये ज्वारी बाजरी ह्याच्यामध्ये सेकंड क्लासचा अर्थ काय असतो, की 20च्या 20 अमिनो ऍसिड असतात, पण त्याच्यामध्ये 1 ते 2 मध्ये थोडे कमी प्रमाणात असतात. तर हे कमी प्रमाणात असल्यामुळं काय होतं, एक चैन तयार होत नाही आणि ती चैन तयार न झाल्यामुळे रिकव्हरी, आपली जी मसलला जी ग्रोथनेस मिळालं पाहिजे ते कमी प्रमाणात मिळते आणि ह्याच्यामध्ये आहे ना कमी प्रमाणात मिळतं आपल्याला. म्हणजे फार कमी प्रमाणात मिळतं. प्रोटीन आहे ना फार कमी प्रमाणात मिळतं. क्वांटिटी पण कमी असते. तसं मग तुम्ही पनीर घेतलं तर पनीर तुम्ही 100 ग्रॅम जरी घेतलं त्याच्यामध्ये 15 ते 20 ग्रॅम प्रोटीन मिळतं जवळ. तर ह्याची क्वांटिटी जास्त मिळते. आणि जे नॉन व्हेजिटेरियन लोक, तर नॉन व्हेजिटेरियन मध्ये सगळ्या याच्यामध्ये प्रोटीन आहे आणि सगळ्या याच्यामध्ये विटॅमिन्स पण मिळतात, मिनरल्स पण मिळतात काही याच्यात. न्यूट्रिशन मध्ये एकचा किती इम्पॉर्टन्स आहे? एकचं खूप चांगलं आहे. आज आपल्या WHO ने पण त्यांना खूप चांगलं मोठं हे दिलेलं आहे. एक रेशो असतो WHO पण प्रत्येक ह्याला, तर त्याला पण रेशो चांगला खूप दिलेला आहे. म्हणजे एक मध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये 6.5 ग्रॅम प्रोटीन आणि 6.5 ग्रॅम फॅट असतं. तर एक ह्या खूप चांगला आहे शरीरासाठी. डाएट मध्ये, न्यूट्रिशन मध्ये एकला खूप 1 मार्क मिळालेला आहे. तर एक खूप खूप इम्पॉर्टंट. चांगलं. जे नॉनव्हेज आहेत at जे least नॉनव्हेज आहेत त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. जे आपले व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी पनीर चांगलं आहे, दही चांगलं आहे, दूधही चांगलं आहे. दुधाचे जेवढे पण प्रकार आहेत दूध, ते. दही, पनीर हे खूप चांगले आहे. तूप चांगलं आहे. तुपामध्ये प्रोटीन नाही पण तुपामध्ये तुम्हाला गुड क्वालिटी फॅट चांगलं मिळतं. गुड क्वालिटी फॅट तुपात, बटरमध्ये, लोणीमध्ये, ह्याच्यामध्ये गुड क्वालिटी ऑफ फॅट्स हे खूप चांगलं आहे. आणि लोकांचं कन्सेप्ट चुकीची झाली आज. फॅटचं बॉडीमध्ये फंक्शन आहे ना. आपली बॉडी, आपला ब्रेन 60% कशाने बनलाय? फॅटने बनलाय. नर्वस सिस्टीमची जी मायलिन शीथ आहे, आता नर्वस सिस्टीम म्हणजे काय असते, आता समजा ही वायर आहे, फॅन चालू आहे, फॅनचं बटन इथं आहे, तर हे बटन दाबल्यावर ते फॅन चालू होते. पण हा करंट ज्यावेळी जातो असा तिथपर्यंत, तो करंट जाताना मध्ये लीक होतो का? ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती जे कोटिंग आहे रबराचं, त्या कोटिंगला आपल्या शरीरात नाव दिलं मायलिन शीथ. ते कशाने तयार होते? फॅटनी तयार होते. आपले स्ट्रेस रिलेटेड हॉर्मोन, ज्यावेळी आपल्याला टेन्शन येतं, खूप काही लोकांना नाही का पॅरालिसिस होतो, हे पॅरालिसिस झालं की त्यांना झटक्याने लगेच अटॅक येतो, पॅरालिसिस अटॅक. त्यांची मायलिन शीथ वीक झालेली असते. मग त्यावेळी काय करणार, तो दुसरा एक अटॅक येतो, त्याला आपण हे म्हणतो, ते असे करतात.
अचानक फिट फिट येणं आल्यासारखं. फिट येणं हा जो प्रकार आहे, तर त्यावेळी सुद्धा त्यांची मायलिन खराब झालेली असते. ती कशाने बनते? फॅटनी बनते. ज्याच्यामध्ये आपलं 2 प्रकार आहेत, गुड फॅट्स असतात आणि बॅड फॅट्स असतात. तर म्हणजे आपलं हे फॅट ही सगळ्यात गुड चुकीची गोष्ट नाहीये. फॅट खूप चांगलं आहे शरीरासाठी. लोकं तूप कमी खातात. ॲक्चुअली खाल्लं पाहिजे. तूप हं, सगळ्यात चांगलं आहे. बटर चांगलं आहे. लोणी चांगलं आहे. हं, हं. आणि त्याच्या आपले स्ट्रेस रिलेटेड जे हार्मोन असतात, हं, ते हं. सुद्धा बनवायचं काम कोण करतं? फॅट फॅट करतं. करतं. आपले सेक्स हार्मोन पण बनवायचं काम कोण करतं? फॅट फॅट करतं. करतं. फॅट खूप आणि प्रोटीन डायजेशनला फॅट पाहिजे फॅट. नसतं. जेवढं प्रोटीन असेल तेवढं जर फॅट मिळालं तर डायजेशनची जी क्वांटिटी आहे ती हं, चांगली वाढली चांगली जाते. होते. ॲब्झॉर्प्शन रेट वाढतो त्याचा. म्हणजे फॅट चांगली फॅट गोष्ट आणि आहे. प्रोटीन जर एकत्र आलं तर हां, हां. प्रोटीनचा ॲब्झॉर्प्शन रेट वाढतो. ओके. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल सप्लिमेंट्स जे घेतात, तर ते सप्लिमेंट घेण्याचा काय वे आहे? जसं की आपण क्रिएटिन म्हणू किंवा बाकीचे वे प्रोटीन्स असतात. तर ते बॉडीसाठी कितीपत सेफ आहे किंवा त्याचे साइड इफेक्ट काय होतात नंतर? सांग. व्हे प्रोटीन जे आहे, हं, व्हे याचा अर्थ दुधापासून बनलेला. हं, तर प्रोटीन हे ऑप्शनल आहे. हं, हं. व्हे प्रोटीन काय आहे? ऑप्शनल ऑप्शनल आहे. आहे. समजा आता 2 मुलं आहेत. हं, हं. 2 मुलांना मी डायट दिलेला आहे. ओके. तर एक मुलगा व्हेज आहे, एक मुलगा नॉन-व्हेज आहे. नॉन-व्हेज आहे. एक मुलगाला मी सांगितलं, तू कमीत कमी 300 ग्रॅम पनीर खा. हं, हं. आणि एका मुलाला सांगितलं, "तू रोजची 10 अंडी खा आणि अर्धा किलो चिकन खा." तो म्हटला, "सर मी खातो." हा म्हटला, "मी 300 ग्रॅम नाही सर, मी आहे 200 ग्रॅमच खाईन." हं, हं. मग आता 200 ग्रॅम खाल्लं म्हटलं त्याच्या बॉडीची जी रिक्वायरमेंट होती, हं, हं. समजा आपल्याला त्याला रोजचं 100 ग्रॅम आपल्याला प्रोटीन द्यायचंय. हं, हं. पण तो खातोय फक्त बाबा 40 आणि बाकीचं समजा दही वगैरे सगळं मिळून त्याला 50 मिळालं. हं, हं. तर त्याला 50 ग्रॅम कमी पडते ना. हां. तो जर म्हटला असता, "मी सर खातोय रोजचा अर्धा किलो पनीर, हं, तर हं. मला मिळून जाईल 100 ग्रॅम." हां. तर त्याला ते व्हे प्रोटीनचं काही ऑप्शन नव्हतं. हं, हं. व्हे प्रोटीन ऑप्शनल आहे. ओके. म्हणजे पनीर खाल्लं काय, डेअरी प्रॉडक्ट खाल्ले काय, ॲनिमल प्रॉडक्ट खाल्ले. हां, हां. शरीरामध्ये अमिनो ॲसिडच तयार होणार आहे प्रोटीनचं. बरोबर आहे. हां. तसं व्हे प्रोटीन घेतलं तरी तेच तयार होणार. वेगळं काही तयार होणार नाही नाही. होणार. ते ऑप्शनल आहे. सोर्स फक्त आहे तो. आणि त्याचा साइड इफेक्टचा हा विषयच नाही. कारण ते दुधापासून बनलेलं आहे. ओके. हां, हां. ते बनलेलं कशापासून आहे? दुधापासून दुधापासून. बनलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा काही साइड इफेक्ट शून्य आहे. व्हे प्रोटीनमुळे. व्हे प्रोटीन चांगलं आहे. आज मार्केटमध्ये विकलं जाते पूर्ण ठिकाणी. हं, हं. तर त्याचा साइड इफेक्ट असता, तर ते हं. मार्केटमध्ये विकलंच गेलं नसतं. नसतं. काही साइड इफेक्ट नाही त्याचा. ओके. आणि सप्लिमेंट्स. क्रिएटिन. हं. क्रिएटिन. क्रिएटिनचा जो रोल आहे, हं, हं. हा मुलांना आजकाल माहीत नाहीये. हं, हं. म्हणजे आजकाल बिगिनर मुलं घेतात. त्याची एक स्टेप असते क्रिएटिन घ्यायची. तो नवीन मुलगा ज्यावेळी येतो तो बिगिनर मोडला जातो. हं, तर हं. त्याने 3 महिने तो व्यायाम केला पाहिजे. मग त्याने इंटरमिडिएट गाठला पाहिजे. हं, हं. इंटरमिडिएट हा 6 महिने केला पाहिजे. म्हणजे साधारण 1 वर्ष जर एखाद्याने प्रॉपर व्यायाम केला, हं, तर हं. त्याच्यानंतर त्याने क्रिएटिन सुद्धा घातक नाहीये. हं, हं. नॉर्मल म्हणजे जर एखाद्याला किडनीचा प्रॉब्लेम असेल, हं, तर हं. त्याला क्रिएटिन द्यायचं नाही. नाही. त्याने घ्यायचंच नाही. ओके. क्रिएटिनचा द्यायचंच नाही. हं, हं. ज्याला किडनीचा प्रॉब्लेम असतो त्याला क्रिएटिन द्यायचं नाही. नाही. तर क्रिएटिन हा घातक नाहीये. क्रिएटिन ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये तयार होतं. ऑलरेडी असतो. म्हणजे हं, मसलमध्ये असतं, पण ते मायनर क्वांटिटीमध्ये असतं. हं, हं. क्रिएटिन काय ॲक्चुअली मसलमध्ये जाऊन फक्त आपल्या होल्ड होतं, पाणी होल्ड करायचं काम करतं. हं, हं. व्हॉल्युमायझर चांगलं होतं वॉटर व्हॉल्यूमायझर. त्यामुळे मसल ओके. लवकर थकत नाही आणि ओके. आपली ताकदही वाढली जाते. वाढली. जिथं आपण 4 रिपिटेशन मारतो, हं, हं. क्रिएटिन घेतलं आपण 5 मारू शकतो, 6 मारू शकतो. तर मग आपण हे कधी घेतलं पाहिजे? म्हणजे हे याचं पर्टिक्युलर शेड्यूल टाईम? आहे. हं, हं. ज्यावेळी तुम्ही व्यायाम करता, हं, हं. व्यायाम झाला एम्प्टी स्टमक जास्त घ्यायचं असतं. हं, हं. म्हणजे दिवसातनं तुम्ही स्टार्टिंग जरी 5 ग्रॅमनी केली, हं, हं. त्याचे 2 प्रकारे घ्यायचे. हं, हं. व्यायाम झाल्यानंतर 5 ग्रॅम. ओके. कंटिन्यू असं कमीत कमी 28 दिवस जर तुम्ही घेतले, हं, हं. तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये ते स्टोअर होणार. तुम्ही आज घेतलं, तुम्हाला वाटतं चला उद्या ताकद वाढेल, असं नाही. लगेच नाही. 28 दिवसाचा पिरियड आहे, हं, हं. त्या टाईमात वाढेल. हं, दुसरा फेज आहे त्याचा लोडिंग फेजचे 2 प्रकार असतात. हं. जर तुम्हाला लवकर अजून 14 दिवसात घ्यायचा रिझल्ट, किती? हं. 14 14 दिवसानंतर. दिवसामध्ये. तर व्यायामाच्या नंतर 10 ग्रॅम आणि एम्प्टी स्टमक संध्याकाळी 10 ग्रॅम. ओके. विथ वॉटर. हं, हं. पूर्वी कन्सेप्ट वेगळी होती. पूर्वी क्रिएटिन घेताना ग्लुकॉन-डी वापरलं जायचं. हं, हं. कारण ग्लुकॉन-डी हा ट्रान्सपोर्टर म्हणून वापरला जायचा. असं वाटायचं की क्रिएटिनला ग्लुकॉन-डी हं. उचलून म्हणजे इन्शुलिन उचलून तो मसलपर्यंत. ॲक्चुअली तसं ओके. नाहीये. हं, हं. आजचं अपडेटेड नॉलेज सोडियम, पोटॅशियम. हं, हं. तर हे जे घटक आहेत, ते घटक आपल्याला तिथपर्यंत न्यायचं काम करा. म्हणजे विथ वॉटर, हं, हं. क्रिएटिन विथ वॉटर. हे जे लोडिंग फेज पहिला 5 ग्रॅम व्यायाम झाल्यानंतर हं, हं. 28 दिवसानंतर त्याचा रिझल्टिंग चालू होणार. चालू होणार. आणि दुसरा फेज आहे पहिले 7 दिवस 20 ग्रॅम. सकाळी व्यायामाच्या नंतर किंवा संध्याकाळी व्यायाम करणार असेल तर व्यायामाच्या नंतर सकाळी एम्प्टी स्टमक किंवा संध्याकाळी हे 7 दिवस. मग दुसरे 7 दिवस फक्त एक टाईम
10 ग्रॅम आणि तेच 14 दिवस झाले टोटल 5-5 ग्रॅम. मग त्याला 14 दिवसानंतर रिझल्ट मिळेल. त्याला लोडिंग फेस म्हणतात. आणि लोडिंग फेस व्हायला त्याला 14 दिवसात तो होईल. 5 ग्रॅमचा जो लोडिंग फेस आहे हा 28 दिवसात होणार. तेव्हा त्याचं क्रिएटिन, आणि क्रिएटिन हा शरीराला घातक नाहीये. काही सेफ घातक आहे. नाही, सेफ आहे. कारण पूर्वीचं जे क्रिएटिन होतं ते स्टोन तयार करत होतं. जर का एखाद्याला पाणी कमी पिणं हा प्रकार घाबरून स्टोन तयार करणं असं. पण त्यावेळी क्रिएटिन चांगला अपग्रेड नव्हता. आज क्रिएटिन क्रियाप्युअर नावाची कंपनी ती बनवती. ते चांगलं आहे. क्रिएटिन मायक्रोनाइज्ड आहे, मोनोहायड्रेट आहे. त्याच्यामुळे त्याने आता तो प्रकार पण होता. आणि पाणी पण लोक त्यावेळी म्हणजे मानवी शरीराने पाणी किती पिलं पाहिजे? ज्यावेळी आपल्या शरीराने सिग्नल दिला तहान लागली पाहिजे त्यावेळी पाणी प्यायचं. ठीक आहे. पाणी किती प्रमाण असं बॉडी वेट नुसार आपल्या बॉडी पाहिजे की? सिग्नल देतं. आपलं शरीर पूर्वी काय व्हायचं कन्सेप्ट, आत्ताचं अपडेटेड नॉलेज आणि पूर्वीचं वेगळं होतं. पूर्वी काय व्हायची, लघवी पिवळी झाली की पाणी कमी पडलं. तसं नाहीये. ते लघवी पिवळी व्हायचं कारण काय, की त्यावेळी आपले वेस्ट प्रॉडक्ट जे असतात ते बाहेर पडताना त्याचा युरिनेशनचा कलर चेंज होतो. पण आपलं मानवी शरीर काय करतं, ज्यावेळी आपल्याला पाण्याची गरज आहे त्यावेळी तहान लागते. लोक आजकाल पाणी पित नाही. ज्यावेळी शरीराने सिग्नल दिलाय त्यावेळी लगेच पाणी, आणि बॉडीने सिग्नल दिलाय ना, तहान लागली म्हणजे काय आहे, की बॉडीला त्या पाण्याची गरज पडली. तर ते लोक पित नाही. मग लोकांना बरेचसे प्रॉब्लेम होतात. किडनीचा नाही म्हणा, पण म्हणजे होऊ शकतो. म्हणजे हार्टचा पण झटका येऊ शकतो पाणी कमी, कारण पाण्यापासूनच आपलं सगळं लिक्विड तयार होते. आज जर तुम्हाला कंटिन्यू मी जर असं बोलत राहील, तर मी ज्यावेळी बोलतोय तर बोलताना मी जर समोर एखादी काच ठेवली तर ती काच पूर्ण काय होईल, मॉइश्चर येऊन होईल. मॉइश्चर म्हणजे माझं काय बाहेर पडतंय, वॉटर बाहेर पडतंय. वॉटर बाहेर कंटिन्यू पडते. जर मी असं रोज 3 तास बोलतोय तर मला पाणी पिलं पाहिजे ना. बॉडी पाणी माझं लॉस होतंय. बरोबर आहे. आपल्या ब्लड मध्ये जर पाणी म्हणजे बॉडी तहान लागली तर सिग्नल दिला, आपण पाणी पित नाही म्हणजे ब्लड मध्ये पाण्याची लेवल कमी झाली. ब्लड काय होईल, घट्ट होईल. आणि घट्ट ब्लड अगेन्स्ट ग्रॅव्हिटी सेंट्रल नर्वस सिस्टम पर्यंत पोहोचू शकत नाही. मग डोकं दुखायला लागतं. आणि आपल्या बॉडीचं मेकॅनिझम खूप चांगलं आहे. बॉडी काय करते, किडनीच्या तिथं जे पाणी असतं बॉडी ते युज करते. म्हणजे युरिनेशन सुरू जे बाहेर होणार होतं आणि त्या व्यक्तीने पाणी नाही पिलं तर ते पाणी युज करते बॉडी. तिथं हॉर्मोन्स असतात, अल्डोस्टेरॉन नावाचा हार्मोन तो लगेच वर पाठवतो. तिथं गरज आहे. हे सिग्नल बॉडीमध्ये खूप, म्हणजे बॉडी त्याच्यातल्या त्याने मॅनेज, सगळ्या गोष्टीत मॅनेज करत असते. पण त्याचं एक प्रमाण आहे. त्या प्रमाणापर्यंत जर त्यांनी केलं तर ठीक आहे, पण तिथून पुढे बॉडीने पण क्षमता संपली, मग पुढे काय चेंजेस होऊ शकतात सांगता येत नाही. साइड इफेक्ट तर पाण्याचं जे प्रमाण आहे हे माणसाने जास्त पण नाही पिलं पाहिजे. आणि जास्त पिलं किडनीवरती लोड वाटतं, किडनी म्हणते पटापट बाहेर सोड पाणी, बाहेर सोड पाणी, बाहेर सोड पाणी. एट्रियल नायट्रियुरेटिक हॉर्मोन असे 2-3 प्रकारचे हॉर्मोन आहेत जे सोडायचं काम करतात, परत रिटर्न पाठवतात. म्हणजे जशी सिच्युएशन आहे त्यानुसार बॉडी काम करते. आता जसं आपला नॉर्मल इंडियन डाएट आहे, ओके, ज्याच्यामध्ये चपाती, भाकरी किंवा भात आहे, भाज्या वगैरे. तर तो सपोर्टिव्ह आहे का आपल्या जर जिम ट्रेनिंगसाठी? जिम ट्रेनिंगसाठी सपोर्टिव्ह नाही म्हणता येणार. कारण काय होतं, ज्यावेळी तुम्ही जिम मध्ये जाता, जिम मध्ये ज्यावेळी तुमचं गोलवर डिपेंड असतं. तुम्ही काय म्हणता, जसं मला फक्त जिम मध्ये मी व्यायाम करणार, प्रत्येकाच्या गोलवर डिपेंड आहे. प्रत्येकाचा गोल काय, तो म्हटलं सर काय नाही, मला फक्त येऊन व्यायाम करायचा आहे. आपलं काम काय आहे, की त्याचं बजेट बघायचं. तोनी जर ज्यावेळी आपल्याला मार्गदर्शन मागितलं न्यूट्रिशनचं, तर पहिला आपण त्याचं बजेट बघतो. मग तो म्हणलं सर माझं काय बजेट नाही. मग त्या बजेटनुसार आपण प्लॅन करतो. XYZ बाबा एखादा शाकाहारी आहे, शाकाहारीमध्ये आपण त्याला कडधान्य, स्प्राउट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी हे त्याला देतो. हे देताना सुद्धा त्याचं प्लॅनिंग असतं. म्हणजे सकाळी जास्त, कमी कमी करत रात्री कमी करत येते. हे स्टेप्स आहेत. कारण रात्री काय होतं, आपण खाऊन झोपतो. म्हणजे फिजिकली वर्क रात्रीचं नसतं. मग बॉडीची त्यावेळी रिक्वायरमेंट पण कमी असते. तर ही अशी लोडिंग फेस, की सकाळी तुम्ही पोट भरून खाल्लं, मग दुपारी कमी, मग संध्याकाळी अजून कमी, रात्री फार कमी, फार कमी. आपल्या इकडे उलट स्टेज आहे, की सकाळी थोडं कमी, संध्याकाळी खूप जास्त. ह्याच्यामुळे काय होतं, ह्या चुकीच्या न्यूट्रिशन डाएटमुळे काय होतं, इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतो. म्हणजे काय होतं, की आता एखादा आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज जे रक्तामध्ये वाढतं ते मेंटेन करण्यासाठी कोण काम करतं, इन्शुलिन. मग इन्शुलिनला जे काम करायला लागतं तो करत असतो, पण सतत त्याला सारखं सारखं जर काम करायला लागलं तर तो नंतर काम करायचं सोडून देतो. खराब म्हणजे काम नाही करत. डिसेबल होतो. मग त्यावेळी त्याला
डायबेटिक. आणि आज काय होतं, आज जसं मी मगाशी सांगितलं, लोक रात्री पोट भरून जेवण करून स्वीटही घेतात वेगळं. तर हे इन्शुलिन एवढा काम करून करून म्हणजे तो काम करायचंच बंद करतो नंतर. मग लोकांना एक्सटर्नल इन्शुलिन घ्यायला, मग डायबिटीज. आणि दुसरा प्रॉब्लेम हार्ट अटॅक. म्हणजे उदाहरणार्थ काय होतं, हे कार्बोहायड्रेट कंटिन्यू जास्त खाऊन खाऊन आपली जी रक्तवाहिनी आहे, जो पाईप आहे, त्या पाईपाच्या आतमध्ये कंटिन्यू खाऊन 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 एक लेअर तयार होतो. म्हणजे जसं आपण समजा XYZ आपण पाईप लावलाय टेरेसच्या वरती झाडांना पाणी घालण्यासाठी. काही काळाने तो ऊन लावून लावून थिक होऊन जातो. त्याच्या आतमध्ये शेवाळ जमा होत जातं. सेम आपल्या प्रत्येक रक्तवाहिनीमध्ये एक तसा प्रकार होत जातो. आणि अचानक जर कधी ब्लड एकदम फास्ट वाढलं गेलं प्रेशर, तर त्या खपल्या तुटतात आणि अचानक पुढे जाऊन अडकतात. त्यावेळी हार्ट अटॅक, पूर्ण आरबीसी क्लॉट बनतो तिथे. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्स. पण तो चरबीचा इन्शू म्हणजे एक प्रकारे साखर खाऊन खाऊन तयार झालेला एक कचरा असतो. तो कचऱ्याचा एक प्रकारे प्लाग तयार होतो. आणि तो प्लाग तयार झाला की अचानक एखाद्या दिवशी जर तो प्लाग निघाला आणि तो निघून जर ट्रॅव्हल होता होता जर एखाद्या ठिकाणी अडकला, तर त्या ठिकाणचा पुढचा ब्लडला फ्लो जायला जागा नाही मिळणार. आणि नेमका जर तो ब्रेनचा असेल, तर त्याला एक साईडचा जरी तो बंद झाला तरी पॅरालिसिस होऊ शकतो किंवा मरूही शकतो. त्यामुळं तर ह्या लोकांनी जे रात्री कमी खाल्लं गेलं पाहिजे. आणि शक्यतो आहे ना, बाजरी, ज्वारी हे खूप चांगलं आहे. कारण गहू तसा म्हणजे सकाळी ठीक आहे, पण रात्रीनं ऍक्च्युअली चांगलाच नाहीये. कारण काय होतं, गव्हाचं जे पीक आहे पूर्वी, ते गव्हाचं पीक ज्वारी, बाजरीच्या एवढं हाईटला असायचं. नंतर त्याच्यावरती क्रिया करून त्याची हाईट कमी केली, कारण ते वाया जायचं, वारं आलं. ते हाईट कमी केल्यामुळे त्याच्यातलं जे प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळत होते, कमी झालं. त्याच्यामुळे ते ग्लुटन वाढलंय आणि त्याच्यामुळं कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढत गेलं. तर ऍक्च्युअली गव्हापेक्षा ज्वारी, बाजरी चांगली. त्यामुळे एखाद्या जर सामान्य व्यक्तीने जर आपल्याला विचारलं की बाबा सर आम्ही एवढं खाऊन तब्येत, जर तुमची जी वर्कआउट इंटेन्सिटी लेवल आहे त्यानुसार आपण प्लॅन करतो. त्यांना 1 RM चा हा वर्कआउट देतच नाही किंवा व्हेरी हाय इंटेन्सिटी लेवल हा व्यायाम देत नाही. त्यांचं फिजिकली वर्क एक आयडियल आपण एक रेशो तयार करणार, त्या रेशोने आपण व्यायाम देणार 50-60%, फार फार तर 70%, बस. आणि त्यांचं न्यूट्रिशन त्यांना सांगल त्याप्रमाणे जर त्यांनी केलं तर त्यांना रिझल्ट चांगला राहील फिटनेस लेवल. मग तशाच आपण स्टेप्स तयार करत जाणार पुढं. ज्या एखाद्याचा गोल्स काय, त्याचं बजेट, त्यानुसार हे प्लॅन केलं जातं. शुगरचा किती इम्पॉर्टन्स आहे किंवा शुगर कंझ्युम केली पाहिजे की नाही केली पाहिजे, आणि शुगरचं सोडून आपल्याकडे दुसरे अवेलेबिलिटी आहे का? शुगर कसं असतं, जसं मी आता सांगितलं, तर लोकांना एक वाटतं शुगर म्हणजे साखर. बाबा साखर खाली गेली, साखर सगळ्यामध्येच आहे. म्हणजे जसं गहूचा विषय झाला, गव्हामध्ये पण ग्लुकोज तयार होते. तुम्ही साखर खाली टेबल शुगर तरी ग्लुकोज तयार होते. एवढंच किती डायरेक्ट आहे. आणि हे आपण घेतलं, ग्लुकोज हे बॉडीला फार गरजेचं आहे. फार, त्याच्याशिवाय आपण जगू शकतच नाहीये. फार फक्त ते कुठनं येतंय त्याच्यावर डिपेंड आहे. कारण काय होतं, आपल्या शरीराला समजा आपण खाल्ली एखाद्याने 10 ग्रॅम साखर, तर त्याच्या बॉडीमध्ये 10 पासून किती कॅलरी तयार होणार, तर 40 ग्रॅम. तर ती 40 ग्रॅम जी कॅलरी तयार होत आहे, तर बॉडीला समजा किती गरज आहे, 40च्या 40 वापरली, तर त्याच्या बॉडीवरती जे ग्लुकोज मधून इन्शुलिन जे मेंटेन करतो ग्लुकोज लेवल, ते काम इन्शुलिनला राहणार नाही. पण जर त्याने 40च्या ऐवजी जास्त खाल्ली तर इन्शुलिनला जास्त काम करायला लागणार. तर ते जे इन्शुलिन जे काम करतो ते काय करतो, एक प्रकारे ग्लुकोज मेंटेन करतो ना, त्यावेळी तो फॅट स्टोरेज करत जातो. तर हे जे फॅट्स असतं, हे ऍक्च्युली आपली एनर्जी असते. ती वापरली नाही गेल्यामुळं काय झालं, स्टोअर झाली फॅटच्या स्वरूपात. तर साखर ही किती खाल्ली गेली पाहिजे, आयडियल बाबा सकाळी खाल्ली थोडीशी, बस. कंटिन्यू जर तो 2-2 तासाला साखर घेतोय, चहा घेतोय, त्याच्याबरोबर खारी खातोय, त्याबरोबर बटर खातोय, त्याबरोबर टोस्ट खातोय, हे चुकीचं आहे. साखर एक प्रमाणात काय आहे, सकाळी चहामध्ये 1 चमचा घेतले, संध्याकाळी ऍक्च्युली ती पण घातकच आहे. कारण साखर बनवताना जे केमिकल वापरलं ते चांगलं आहे. गुळ ठीक आहे, गुळाच्या हिशोबाने, बस. आणि ते सुद्धा आता डॉक्टर लोक परवानगी देत नाही आता. बरेचसे डॉक्टर लोक स्टिवियालाच परवानगी देतात, तुम्ही स्टिविया वापरा. स्टिविया म्हणजे काय असतं, स्टिविया तुळशी सारखं पान असतं, त्याच्यापासून ते स्टिविया केली जाते. गोडवा भेटतो फक्त, ब्लड मध्ये ग्लुकोज तयार होत नाही. तर ते साखर
मानवी शरीराला ग्लुकोज फार महत्वाचं आहे. एखाद्याला खूप भूक लागली आणि त्यावेळी काही भेटलं नाही तर त्याला हायपोग्लायसेमिया होईल. म्हणजे ब्लडमध्ये ग्लुकोजची मात्रा कमी झाली त्याला चक्कर येईल. तर त्यावेळी त्याला खूप गरजेचं आहे साखर पाणी देणं. तर साखरही गरजेची आहे, पण लोकांनी ती ओव्हर नाही केली पाहिजे. बॅलन्स असला पाहिजे. बॅलन्स असली पाहिजे. सकाळी 1 कप चहा घेतला, संध्याकाळी घेतला, चालू शकतो. नो प्रॉब्लेम. पण लिमिटेड पॉइंट. लोकं लिमिटेड खूप पाहिजे. काय कंटिन्यू जर बॉडीला सिग्नल दिला ना भूक लागल्याचा, तेव्हा जेवलं पाहिजे. बॉडी सिग्नल नसताना मग आपण पिक्चरला गेलो, आता जेवण केलं, चला पिक्चरला. पिक्चरला गेलो आपण, एकाने आणलं ते पॉपकॉर्न, एकाने आणलं वेफर्स. भूक नाहीये, पण आपण पिक्चर बघता बघता ते खातो. म्हणजे काय झालं, गरज नाहीये बॉडीला. तरी पण खाल्लं. बॉडीने काय काम केलं, इन्शुलिनला काम वाढलं. इन्शुलिनने फॅटमध्ये स्टोरेज केलं. हे असं प्रत्येक बाबतीत होत राहतं. वाढत जातं ते. आज कुठे बी गेलो तरी आपल्याला प्रत्येक वेळेस कोण ना कोणतरी चहा देतंय, हे देतंय. तर साखरेचं प्रमाण हे लिमिटेड राहिलं पाहिजे. आता जर आपण विचार केला तर हेल्दी राहण्यासाठी फॉर एक्झाम्पल जस्ट बॉडी इन्क्रिमेंट नाही किंवा आपण बॉडी बिल्डिंगसाठी नाही, पण नॅचरल बॉडी जर ठेवायची आहे, मेंटेन करायची आहे हेल्दी राहण्यासाठी, तर आपण कोणते फूड्स अव्हॉइड केले पाहिजे? हेल्दी म्हणजे आपण आजारी न पडणं. हं. फिटनेस म्हणजे आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक जीवन जगण्याचा आनंद म्हणजे जसे मी 5 मगाशी जे घटक सांगितले फिटनेस, हां. ते घटक डेव्हलप झाले. तर तुमचा जो म्हणणं आहे, की न्यूट्रिशनच्या हिशोबाने कुठल्या गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजे. हां. शक्यतो साखर, हं, हं. गहू हं, हं. हे अव्हॉइड केले पाहिजे. मैदा, हं, हं. जसे मैद्याचे जे पण प्रोडक्ट्स जंक फूड आहे, असतात. हं. खाल्लेच नाही पाहिजे. बर्गर, पिझ्झा. बर्गर, पिझ्झा हे हा प्रकार खाल्लाच नाही पाहिजे. हं, हं. काहीच नाही खाल्लं पाहिजे. मग तुम्ही त्याच्यामुळे जर कधीतरी महिन्यातनं एकदा तुमची इच्छा झाली, तो एक बाबा आजकाल प्रत्येकाचं म्हणणं असं, "अरे जन्माला आलोय आपण आणि हे खायचं नाही." तर हां. एक कधीतरी एन्जॉय म्हणून बाबा तुम्ही 1 महिन्यातनं कधीतरी 2 महिन्यातनं खाल्लं, हं, तो हं. भाग वेगळा आहे. हं, हं. पण आजकाल लोकं दर 2 दिवसाला आता ते नवीन निघाले बाहेरचं. चॉकलेट बाउल. हां. ते तर घातकच आहे. पूर्ण साखर आणि हं, हं. लोकं विशेष म्हणजे रात्रीच खातात. जातात. सकाळचं कोणी खातच नाही नाही, नाही. आणि संध्याकाळीच त्या टपऱ्या लागतात. बरोबर आहे. आणि ते रोज खातात बरीचशी लोकं. हं, हं. आणि मैद्याचे सगळे प्रकार, हे सगळे प्रकार मैद्याचेच आहेत. हं, हं. तर अव्हॉइड करण्याचं कारण म्हणजे तुम्ही साखर अव्हॉइड करा, हं, हं. गहूचे पदार्थ गव्हापासून काय तयार होतं ते अव्हॉइड करा, हं, हं. मैदा अव्हॉइड करा. हं, हं. तुम्ही भाकरी, ज्वारी, बाजरी, नाचणी ते हं, खूप हं. चांगले आहे. कडधान्य खावा, इंडियन फूड स्प्राउट्स खावा. चांगलं आहे तसं. शाकाहारी लोकांना खूप चांगलं आहे. पण हं, डेअरी हं. प्रॉडक्ट, दुधासारखे पदार्थ नाही चांगले. हां, हां. खूप चांगले, बेस्ट. आणि नॉन-व्हेजवाल्यांना हं, हं. ते नॉन-व्हेजिटेरियन. हं, 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 हं. अ, तर आता फॉर एक्झाम्पल आपण टॉपिक थोडंसं हे करू, की माइंडसेट आणि डिसिप्लिन. ओके. तर आपण जर एक स्पोर्ट्समॅन आहे, तर ह्या गोष्टी खूप इम्पोर्टंट असतात. स्पोर्ट्समॅनला सांगायची गरजच नाही पडत. कारण काय होतं स्पोर्ट्समॅन त्याचा अचीव्हमेंट गाठण्यासाठी या हं, गोष्टी हं. त्याला सांगायची गरज नाही पडत. तो स्वतःच करतो. हं, हं. आज प्रत्येकाला माहिती आहे की मला काय केला पाहिजे. हं, मी हं. एखाद्या स्पोर्ट्समध्ये जायचं म्हटलं तो माहिती काढत राहतो. हं, माहिती काढलं तो शिकत राहतो. हं. आणि प्रत्येक स्पोर्ट्समध्ये ज्यावेळी स्पोर्ट्समध्ये जातो त्या ठिकाणी बरंचसं नॉलेज मिळत जातं. प्रत्येकजण एकमेकांची शेअर करत असतो. हं, हं. या शेअर करण्यामुळं आणि त्याची आवड हं, आणि हं. त्याच्या बॉडीचा रिस्पॉन्स हं, हं. हे सगळं तो अचीव्ह करण्यासाठी तो कोणत्या मार्गाने कसा चाललाय त्याच्यावर पण डिपेंड आहे. हं, हं. स्पोर्ट्स रिलेटेड प्रत्येकाचं स्पोर्ट्स आता तुम्ही एखाद्या स्पोर्टचं नाव जर घेतलं, हं, हं. तर प्रत्येक स्पोर्ट्स वेगळा आहे. त्याची अरे वाह! तयारी वेगळी आहे. हं, हं. तर तुम्ही स्पेसिफिक स्पोर्ट्सचं मी सांगायचं झालं तर बॉडी बिल्डिंगचं मी खूप चांगलं सांगू शकतो. हं, हं. बाकीच्या स्पोर्ट्सचं पूर्ण 100% नॉलेज नाही. पण तिचा जो हे आहे, म्हणजे त्याचा रिस्पॉन्स किती चांगला वाढवायचा न्यूट्रिशननी, हं, हं. ते आपण सांगू शकतो. पण प्रत्येक स्पोर्ट्स वाईज हं, हं. त्याची जी डिफरंट, प्रॅक्टिस डिफरंट आहे, आहे. हं. ती तिथला जो कोच असतो, हं, हं. जो त्याच्यामध्ये मास्टर झालेला आहे, हं, ते हं. त्यालाच नॉलेज आहे. हं, हां, म्हणजे आता तुम्ही जर बॉडी बिल्डिंगचं मार्गदर्शन काढलं, फिटनेसचं मार्गदर्शन काढलं, हं, हं. ते आपण सांगतो. बॉडी बिल्डिंगमध्ये पण स्टेरॉइडचं खूप प्रमाणात वाढलेलं आहे. हां. स्टेरॉइड्स खूप प्रमाणात वाढलेले आहे. तर ॲक्चुअली जसं मी सुरुवातीला सांगितलं, की ट्रायपॉड, हं, हं. हायपरट्रॉफी ट्रायपॉड मेंटेन जर ठेवला, हं, हं. तर रिझल्ट खूप चांगला मिळतो. भेटतो. खूप चांगला मिळतो. हं, हं. म्हणजे व्यायाम, न्यूट्रिशन आणि रेस्ट हे 3 गोष्टी जर मिळाल्या, तर हं, त्या हं. स्पोर्ट्समध्ये तो खूप चांगला पुढे जाऊ शकतो आणि त्याचं जेनेटिक चांगलं असेल हं, हं. तर. तर आतापर्यंत जे तुमचे क्लायंट्स वगैरे असतील किंवा तुम्ही ज्यांना ट्रेनिंग वगैरे दिलेलं आहे, तर त्यांना सुरुवातीला काय-काय चॅलेंजेस आलेले आहेत? म्हणजे आता काही-काही लोकांचं कसं असतं घाबरतात. हं, हं. सर मी व्यायाम केला तर अंग दुखल.
मग आपण ते जे चॅलेंज म्हणजे ते घाबरून जे त्यांच्या मनात शंका येते, ते आपण दूर करतो. बाबा तुम्ही व्या. तुम्हाला जर काय त्रास झाला तर मी जबाबदार. हां, मग असं हे बोलून त्यांचा थोडा माइंड आपण फ्रेश करतो आणि त्या पद्धतीने त्यांचे जे सुरुवातीला हलका-हलका व्यायाम घेऊन हळू स्टेप दूर बाय स्टेप. करतो आणि मग त्यांचं जे न्यूट्रिशन करता येत असेल तर त्यांना तेही थोडंसं माहिती देतो आपण किंवा तुम्ही असं न्यूट्रिशन करा. हळू फरक पडेल. मग त्यानुसार त्यांचा माइंड सेट होत जातो. मग त्याच्यातून ते हळू जर एखाद्याला रेग्युलर जमतो तर टिकतो. काही-काहींना नाही जमत. काही आज प्रत्येकाचं जीवन जगणं म्हणजे कसं झालेलं आहे, खूप हार्डवर्क झालेलं आहे. प्रत्येकाच्या कामानुसार, परिस्थितीनुसार, त्यानुसार आपण ते खूप सगळं गोष्टी प्लॅन करतो. मॅटर आता ह्याचं करतात. सगळ्यांना जिम कंटिन्यू जमतच नाही कोणी. आता मी लायन्स हेल्थ क्लबमध्ये 98 पासून शिकवतोय. कोणीच शेवटपर्यंत नाही टिकत. नाही टिकत, कोणीच टिकत नाही. शेवटपर्यंत कोणीच टिकत नाही. टिकलं तर त्याचं शरीर खूप चांगलं तो व्यक्ती त्याला माहिती आहे की फिटनेस म्हणजे काय? शेवटपर्यंत जो असेल शेवटपर्यंत. त्याला. हां. बाकीचे टेम्पररी मोटिव्हेशन जोपर्यंत आहे तोपर्यंतच. मोटिव्हेशन एखाद्याला आवडतं, एखाद्याला मोटिव्हेशन बघून तो करतो व्यायाम. थोडे दिवस ते बंद झालं, की परत मग ट्यूब बिडली परत जायला पाहिजे. परत गेलं. हां. मग एखाद्याची लिंक तुटली, की त्याला जमत नाही. म्हणजे प्रत्येकजण काय मनाने नाही काही काहींना अडचणी येतात. कामामुळे जमत नाही. काय काहींचं बऱ्याचशा अडचणी येतात. आपण त्या अडचणींना विचार करून सोडून देतो. बाबा काही काहींना नाही जमत. त्या हिशोबाने ज्याला जमतंय, त्याला आपण चांगलं मार्गदर्शन देत राहतो आणि त्याचा जो मिथ असतं ते काढून टाकतो डोक्यातनं आपण आणि त्याचे चॅलेंज म्हणजे काय एक प्रकारे त्यांची भीतीच. ती भीती आपण काढून टाकतो. आणि म्हणजे काय होतं एखाद्याला फार समजून सांगायला लागतं. म्हणजे त्याला कळतच नाही व्यायामाचा एखादा प्रकार जरी सांगायला गेलो ना, तरी त्याला लवकर नाही कळत. मग अशा वेळी आपलं काम काय आहे, की त्याला सारखं सांगून ब्रेन त्याचा वॉश करायला लागतो. तर हे चॅलेंज म्हणजे खूप अडचणी येतात, की एखादा मुलगा एक प्रकार दाखवला लगेच त्याला कळतं, हां, सर हे बरोबर आहे. समजतं. एखाद्या मुलाला 10 वेळा सांगितलं, तरी तरी नाही. त्याला हे खूप चॅलेंज आम्हाला पडतं. मग त्यावेळी आम्हाला खूप सारखं कॉन्सन्ट्रेट करून सांगत राहायला लागतं. त्यावेळी आपल्याला काय असतं, की एक कोच म्हणून त्याचा चांगला गुरु होणं महत्वाचं आहे. बरोबर. कारण काय होतं अशा वेळी, "याला एकदा सांगितलं, याला अक्कल आहे का नाही?" असं आपल्याला करून चालतच नाही. नाही. सारखं कारण त्याचं माइंड तिथं चालतच नाही. असे बरेचसे मुलं भेटतात. मग त्यावेळी आम्हाला आमचं माइंड त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने तयार करून त्याला शिकवायला लागतं. हां, हे अशा चॅलेंज आम्हाला पडतात खूप. तर 1-2 महिन्यानंतर आता जर आपण पाहिलं, तर 1-2 महिन्यानंतर लगेच सोडतात. लॅक ऑफ मोटिव्हेशन म्हणू त्यांना किंवा त्यांचं माइंडसेट नसतं. तर अजून म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्यामध्ये काय असं म्हणजे मोटिव्हेशन का नाही येत त्यांना? कारण त्यांना माहीत नसतं ना. त्यांना अवेअरनेस. त्यांना त्यांना काय वाटतं, काही-काही लोकं चुकीचे सांगतात. "अरे जिमला नको जाऊ, जोर बैठक मार." ती काय जिमची बॉडी लगेच उतरती. ती हां, बॉडी लगेच हे उतरत खूप नाही. इम्पोर्टंट ॲक्चुअली ॲक्चुअली. कसं असतं, हं, ज्यावेळी हं. तुम्ही जिममध्ये जाता, हं, हं. जिममध्ये गेल्यावरती तुम्ही एखादा ज्यावेळी प्रकार मारता, हं, जो प्रकार ज्या मसलसाठी मारलाय, त्या मसलचे सेल ब्रेकडाउन झाले. बरोबर म्हणजे तिथं मसल सेल ब्रेक झालेत. ब्रेक झाले. तुम्ही घरी गेल्यावर न्यूट्रिशन घेतलं, हं, हं. तर ते मसल सेल रिपेअरिंग आणि ग्रोथनेस होणार. हं, हं. तुम्ही जिममध्ये जर गेलेच नाही, हं, मसल सेल ब्रेकडाउन नाही होणार. हं, हं. मसल सेल जर ब्रेकडाउन नाही झाले, रिकव्हर व्हायचा संबंधच नाही. नाही. आयडियली मानवी शरीराचं हे रोज सेल ब्रेकडाउन होतातच. हं, हं. पण जिममध्ये गेल्यावर जास्त लेव्हलला होतात. हं, हं. त्या लेव्हलला जाऊन तुम्ही ब्रेकडाउन करत होते. हं, हं. 2 महिने केले, हं, हं. त्यानंतर तुम्ही बंद केलं. 2 महिने कामाला गेले, हं, हं. पगार मिळाला. तिसऱ्या महिन्यात तुम्हाला कामालाच जायचं नाही. हां. पगार देणार आहे तुम्हाला आणून कोणी घरी? नाही. नाही देणार. तसं व्यायामाचं आहे. हं, हं. म्हणजे तुम्ही काय करताय, हं, हं. व्यायामाला गेल्यावर तुम्ही व्यायाम करता ना, म्हणजे बरोबर. मसलची मसलची रिक्वायरमेंट वाढवताय तुम्ही. वाढवतो. मसलची रिक्वायरमेंट वाढवताय, बोनची रिक्वायरमेंट वाढवताय. मसल जोडून बोन नाही. सगळं आलं त्याच्यामध्ये. हं, हं. लिगामेंट आले, कार्टिलेज आले, हं, हं. सगळं आलं. सगळ्याच गोष्टी मग येतात. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तिथं टार्गेट करताय हं, हं. 2 महिने, हं, हं. 2 महिन्यानंतर बंद केलं. हं, हं. आता त्यांचा समज असा आहे की बस झालं 2 महिने केला आता मला वर्षभर काय होणार आहे. हं, काही-काहींचं हं. असं मिथ असतं की 2 महिने व्यायाम करू, 8 महिने टिकल. हां. असं नसतं ते ॲक्चुअली. हं, हं. चुकीचं आहे ते. कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी पाहिजे, तर तुमचं शरीर चांगलं राहील. जसं की आता पाहिलं आपण म्हणजे रिकव्हरी होऊ शकते. होऊ ओके. शकतो. जसं त्यांची जर इंजुरी वगैरे झालेली आहे, तर त्यांनी थांबलं नाही पाहिजे. नाही, नाही. आता तिथून त्यांनी त्याच्या केलं आता पाहिजे. एकदा काय होतं इंजुरी झाली, ऑपरेशन झालं, हं, की हं. डॉक्टरने सजेशन दिलं त्यांना. हं, हं. डॉक्टर लोकं सांगतात, की हं, तुम्ही हं. पहिलं फिजिओकडे जावा.
फिजिओकडे जाऊन आले की डॉक्टर लोक सांगतात फिजिओ स्टॉप करा, आता जिम जॉईन करा. जिम मध्ये योग्य सर्टिफाईड ट्रेनर आहे का Training. बघा, आणि तो ट्रेनर जर तुम्हाला सर्टिफाईड असेल तर तो तुम्हाला योग्य शिकवेल. डॉक्टरांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आणि जी लोक स्वतःच्या फिटनेस बाबतीत म्हणजे ऑपरेशन झाले, स्वतःला फिट ठेवायचे, परत आहे तसं आपल्याला रिकव्हर व्हायचं, रिकव्हर करायचं तर ती लोक जिम जॉईन करतात आणि ती लोक आपल्या हाताखाली येऊन चांगले होऊन जातात. ट्रेनिंग घेतात. म्हणजे जे जर आपण बघितलं डाएट बघितला किंवा न्यूट्रिशन्स बघितले सगळे, अगदी त्याच्यानंतर बरोबर. आपण वर्कआउट बघितला, तर हे हे आपण टेम्पररी नाही ठेवलं पाहिजे. जसं त्यांचा रिस्पॉन्स आहे त्या बॉडीचा, हां, हां. त्या हिशोबाने आपण त्यांना तो त्यांना व्यायाम दिला जातो. पर्सनलाइज दिलं पाहिजे हा, आणि त्यांनी त्यांना ते आपण लाईफस्टाईल मध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे, मेंटेन केलं पाहिजे केलं तेवढं. पाहिजे. मग ते ते खूप हळूहळू इम्पॉर्टंट आहे. आपल्याला सांगितलेलं ऐकतात. ते बरेचसे लोक आहेत. आता पण एक मुलगा आहे, हं, हं. त्याचं पण ACL चं ऑपरेशन झालं होतं. ओके. हां. तर आपण यांना हळूहळू योग्य मार्गदर्शन देऊन हं, आज ते स्वतः पूर्ण इंडियन टॉयलेटची जी पोझिशन असते त्या पोझिशनला जाऊन स्क्वॉट करतात. ओके. हं, हं. इंडियन टॉयलेटचे आज तर कोणी इंडियन टॉयलेट 90% लोक आता वापरतच नाहीये. हां, हां. ऍक्च्युली वापरला पाहिजे त्या पोझिशनला. आपला हा जो कॉक्सिस आहे, सॅक्रम आहे, त्याचा एक व्यायाम येतो. हं, हं. तो व्यायाम बंद झालेला आहे. नाही, आता कमोड्स कमोड्स यूज होतात आल्यामुळे काय मोस्टली. होतं, हळूहळू पुढे भविष्यात हे लोकांना कमरेचे प्रॉब्लेम वाढणार आहेत, हिपचे हां. प्रॉब्लेम वाढणार आहेत. कारण त्या अनुषंगाने ॲटलीस्ट तेवढे आपले स्क्वॉट्स किंवा व्यायाम ते होत एक होता. स्क्वॉट पोझिशन कमीत कमी टॉयलेटच्या हिशोबाने तो एक व्यायाम होता. 5 मिनिटं 10 मिनिटं जे लोक त्या पोझिशनला थांबतात, हां, हां. तो कॉक्सिस बोन असतो, त्याच्यावरती आपले जिथनं फिसेस बाहेर पडतं त्याच्यावरती कॉक्सिस बोन असतो, हं, हं. त्याचा एक व्यायाम येतो. हं, हं. तर तो व्यायाम पण लोकांनी बंद केलाय. बंदच मग झाला पुढे आता भविष्यात अजून हे लाईफस्टाईलमध्ये. प्रॉब्लेम वाढणार आहे. प्रॉब्लेम खूपच मानेचे होणार. प्रॉब्लेम वाढणार आहे, हां. सर्व्हायकलचे. हं, हं. मोबाईल घेऊन कंटिन्यू ही पोझिशन असते. हां, हां. सर्व्हायकलची आपली ही पोझिशन आहे. हं, हं. इथं लॉर्डोसिस असतो, खाली काय पोझिशन कर्वेचर जो असतो, हं, हं. तो कंटिन्यू जर एकाच कर्वेचर मध्ये ठेवला, हं, हं. अँकलॉजिंग स्पॉन्डिलोसिस होतो हळूहळू काही काही लोकांना. ओके. म्हणजे एकच पोझिशन राहणार, ती पोझिशन अशीच राहणार. हं, हं. तो ज्यावेळी उठल तर त्यावेळी तो असंच राहणार. तो असं होणारच नाही. त्याला अँकलॉजिंग ओके. स्पॉन्डिलोसिस म्हणतात. हं, हं. हे नंतर प्रॉब्लेम पुढे त्याचे भविष्यात होणार आहे, खूप हळूहळू खूप प्रॉब्लेम्स आहेत प्रॉब्लेम होणार आहे. लोक एकाच पोझिशनमध्ये कंटिन्यू राहतात. आणि जे बॉडीचा हां. समतोल पण सेम नाही ठेवत. एका हिपवर जास्त भार देऊन असं बसतात, पाय हं, हं. मागे घेऊन बसतात. हं, हं. बरेचसे घटक आहेत जे आपण योग्य पद्धतीने जर सांगितले गेले हं, हं. तर त्यांचे प्रॉब्लेम बरेचसे सॉल्व्ह होतात. आता खूप तशी लाईफस्टाईल जर बघितली, आपण डूम स्क्रोलिंग वगैरे YouTube बघत बसतो किंवा Insta बरोबर. बघतो, तर टाईम जो जातो तो आपल्याला नाही समजत. समजत नाही. तर तितका वेळ आपली ती बॉडी त्या त्याच पोझिशनला पोश्चरमध्येच राहते राहिलेली असते. आणि कंटिन्यू त्याच पोझिशनला राहून एका बाजूने कम्प्रेशन वाढतं, दुसऱ्या हां. बाजूने स्ट्रेच होतं. हं, हं. गादीचं कम्प्रेशन एका बाजूने कम्प्रेशन झालं, एका बाजूने स्ट्रेच झालं. ज्या बाजूने स्ट्रेच होते, हं, तर हं. ती जी त्याची स्ट्रेच वाढलेली जी गादी आहे, हं, हं. ती जो लेयर आहे, हं, ती हं. त्याला कितपत रिस्पॉन्स देते त्याच्यावर डिपेंड आहे. आणि अचानक एका दिवशी जर त्यांनी काही जड उचला गेला हं, आणि हं. ती गादी फाटून त्यातनं जेल बाहेर निघतं, तर ते हां, जेल एकदा हां. बाहेर निघालं हं, तर ते हं. एकदम हार्ड असतं, दगडागत कडक असतं. हं, हं. ज्या ठिकाणी बाहेर निघतं त्या ठिकाणी नर्वस सिस्टीम गेलेली असते. आता जी नव दबली जाईल हं, त्या हं. ठिकाणचा सिग्नल कट होतं. कट होतं. म्हणजे आता समजा आपल्याला ही पाठीला मच्छर हं, हं. चावतोय, हं, हं. आपण बघून मारतो का? नाही. आपल्याला मच्छर चावलेला सिग्नल हां. पहिला ब्रेनला गेला. हं, हं. ब्रेनने हाताला सांगितलं हं, हं. आणि बरोबर त्याच रिस्पॉन्स पॉइंटला आला. मारलं. हं, हं. आता जो सिग्नल जो गेलाय हं. नर्वस सिस्टम थ्रू, हं, हं. तो सिग्नल इथं गेला. हं, हं. आता हिथून जर पुढे जाताना तो दाबला गेलाय, हे हं, हं. हाताला सिग्नल भेटणार भेटणारच नाही. नाही. मग तो तिथं जाणारच रिस्पॉन्स नाही. जाणारच नाही. तर ह्या गोष्टी पुढे भविष्यात वाढणार आहे खूप आणि प्रॉब्लेम्स आजही होणार आहेत. वाढलेल्याच आहे. हं, हं. ओके. आता थोडंसं तुमच्याबद्दल पर्सनल गोष्टी आहेत. ओके. तर जसं की तुम्ही आता लाईफमध्ये खूप गोष्टी होतात. हो, जसं होतं. तुम्ही सांगितलं, की अशा गोष्टी होतात, की आपल्याला ट्रेनिंग सोडावं लागतं. बरोबर, ओके. सोडा. परिस्थिती निर्माण होते परिस्थिती. तशी. तर तुमच्या बाबतीत अशी कोणती गोष्ट झालेली आहे? झाली ना, कारण काय होतं आपली हं. परिस्थिती व्यायाम केला ना, हं, तर हं. जसं मी सांगितलं की हायपरट्रॉफी, ट्रायपॉड महत्वाचा असतो. हं, हं. रेस्ट हं, आणि हं. डाएट. हं. नुसता व्यायाम केला तर थकवा खूप येतो हं, हं. आणि डाएट आणि रेस्ट जर मिळाला नाही, तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. हं, हं. हां, मग त्याची झीज लवकर होती. हं, हं. तर झीज जास्त न होण्यासाठी तो व्यायाम मी बंद केला. कारण मला परिस्थिती माझी घरातली खूप वीक होती त्यावेळी. हं, हं. 2001 साली मी व्यायाम बंद केला. फक्त शिकवायचं काम चालू होतं आणि काम खूप होतं. हं, हं. त्या कामामुळं व्यायाम करायला तेवढी एनर्जी मिळत नव्हती. नाही. मग ते परिस्थितीमुळं तो व्यायाम सोडला. हं, हं. नंतर आता सोडल्यानंतर काय होतं, माणसाने न काही विचार करता कंटिन्यू तो 16-16 तास जर काम करत असेल, तर पुढे जाऊन त्याला परिणाम होतात काही ना काहीतरी डिजनरेटिव्ह चेंजेस. आणि ओके. ते मला झाले थोडे. माझ्या स्पाईनच्या डिस्कला थोडासा प्रॉब्लेम झाला. कारण ओके. मी 2001 नंतर व्यायाम बंद केला हं, हं. आणि 2017 ला चालू केला.
2017ला पण 1-2 वर्ष केला, परत बंद केला. कारण आपल्याकडे नॉलेज आहे, पण ते नॉलेज आपली परिस्थिती आपल्याला तेवढं करून देत नव्हती. आणि त्या परिस्थितीमुळं मेन म्हणजे परिस्थिती ह्याच्यामुळे मला तो व्यायाम सोडायला लागला 2001ला. नंतर जसं मी सगळे कोर्सेस केले 17 पासून, तसं नॉलेज खूप चांगलं वाढलं गेलं. मग आता मी थोडस धावपळ कमी करू म्हणजे काम करतो भरपूर, पण न्यूट्रिशन माझं खूप चांगलं आहे. आता मी न्यूट्रिशन माझं खूप चांगलं ठेवलेलं आहे. आता मी स्वतःच आता तसं जर सांगणं पण आता काय तसं योग्य नाही सांगणं, कारण ते तरी पण आपल्याला ऍक्च्युली कसं असतं, जेवढी भूक आहे आपण तेवढे आपण देतो. म्हणजे आयडियली माझ्या बॉडीची जी रिक्वायरमेंट आहे XYZ, माझ्या बॉडीची रिक्वायरमेंट 150 ग्रॅम प्रोटीन, तेवढी आपण रिक्वायरमेंट देतो. 150 ग्रॅम प्रोटीन 1:1 रेशो प्रोटीन फॅट, तेवढी रिक्वायरमेंट आपण देतो. कारण काय न्यूट्रिशन जर परफेक्ट असेल तर डिजनरेटिव्ह चेंजेस, व्यायाम आणि न्यूट्रिशन चांगले, थोडीशी झोप कमी मिळते, पण माझं न्यूट्रिशन खूप चांगलं मी मेंटेन ठेवलेलं आहे. व्यायामाचे पण मी इंटरमिडिएट टू ऍडव्हान्सच्या मध्यभागी मी आता करतोय व्यायाम. व्हेरी हाय ऍडव्हान्स लेवलचं नाही करत, कारण त्याला तेवढी रेस्ट नर्वस सिस्टीमला मिळत नाहीये. त्यासाठी जसं की म्हटलं तुम्ही 2017 मध्ये न्यूट्रिशनचे कोर्सेस वगैरे जिमचे, न्यूट्रिशनचे, स्पेशल पॉप्युलेशनचे सगळे करून घेतले. पण असं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं की तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे? चूक काय वाटली की 98ला मी ज्यावेळी जिम जॉईन केली, जसं मी तुम्हाला सांगितलं की आज कोणा एखाद्याची गाव भागात बॉडी बनते, तर त्याचं जेनेटिक चांगलं असतं, तो जे खातो त्याच्या बॉडीने त्याची होती, पण त्याची कन्सेप्ट काय तयार होती, मी हे खाल्ल्यामुळे माझी बॉडी झाली, मी हा व्यायाम केल्यामुळे माझी बॉडी झाली. तर त्यावेळी मलाही तसंच वाटायचं. 2098 साली 99 साली तर मी ज्यावेळी व्यायाम करायचं तर मी न्यूट्रिशन काहीच नव्हतं फॉलो करत, जे भेटेल ते खायचं पोट भरून आणि भरपूर व्यायाम करायचं, तर माझी सुद्धा बॉडी झाली. तर मी त्यावेळी तिथून पुढं जोपर्यंत मला नॉलेज, मी पण त्या एकाच रिंग मध्ये खेळत होतो, त्याच्या पुढे मी जातच नव्हतो. हे कधी कळालं मला, ज्यावेळी मी सगळे कोर्सेस केले, तर कळल्यानंतर आपल्याला कळलं आपलं जे नॉलेज होतं ते एवढंच होतं, आता एवढं झालंय. म्हणजे अजून तर कसं असतं, जेवढं आपण नॉलेज मिळवत तेवढं चांगलंच असतं. पण त्यावेळी मला अशी कन्सेप्ट झाली होती की मी 100% हुशार आहे व्यायामाच्या बाबतीत, मला आता सगळ्या गोष्टी समजल्या. पण असं ऍक्च्युअली चुकीचं होतं. तेव्हा मी कोर्सेस केले, तेव्हा मला माहिती पडलं की अरे हे केवढं शिक्षण आहे. आजही मला खूप इच्छा आहे शिक्षणाची. मला शाळेच्या वेळी ज्यावेळी शिकायचं त्यावेळी शिकलो नाही, पण आज असं वाटतं भरपूर शिकत राहावं, पण आज वेळ नाहीये. आज वेळ नाहीये, तरी पण माझा प्रयत्न चालू आहे. मला जसा वेळ मिळतो तसं मी सारखं लेक्चर अटेंड करत राहतो दर संडेला. तर तसं माझं लेक्चर ऑनलाईन ऑफलाईन चालू असतं. आतापर्यंत तुम्ही न्यूट्रिशनचे कोणते किंवा वर्कआउटचे, जिमचे कोणते सर्टिफिकेशन कम्प्लीट केले? मी केले फिटनेस अकॅडमी मध्ये कोर्सेस सर्टिफाईड केले. जिमचे मी तिथे केलेले, त्याचे 2 वेळा सर्टिफिकेशन मिळाले, न्यूट्रिशनचे 2 वेळा मिळाले, आता तिसरी वेळ आहे. आता जसं की तुम्ही स्पोर्ट्समॅन आहात, तर आपल्याला एक मोटिवेशनची नसते, आपल्यात ते डिसिप्लिन असतं. बरोबर. तरी पण तुमचं एक मेन मोटिवेशन काय आहे की रोज रोज या गोष्टी तुम्हाला करू वाटतात, की फॉर एक्झाम्पल तुमचा वर्कआउट असेल किंवा नवीन गोष्टी शिकणं वाटतं तुम्हाला न्यूट्रिशन अगदी बरोबर, वगैरे? तुम्हीच उत्तर दिलं मला. मला वर्कआउट करायला फार आवडतं. आता ऍक्च्युली आपल्याला स्वतःचा फिटनेस हा चांगला ठेवायचा आहे. आपल्याला काय वाटतं की रोजचा जो दिवस जाणार आहे हा चांगला गेला पाहिजे. हा चांगला कधी जाईल, तुमचा फिटनेस चांगला असेल तर. फिटनेस म्हणजे काय, प्रत्येक छोट्या गोष्टी आहेत आला, एखादी अचानक जड वस्तू उचलायची त्यावेळी फिटनेस लागल. लवचिकता, अचानक एखादी खाली वस्तू, आज कुणाला खाली वाकून पेन उचलायचा झालं तरी नको वाटतंय. फ्लेक्झिबिलिटी कमी झाली लोकांची, बॉडीचं जे कॉम्पोजिशन आहे विचित्र झालेलं आहे, ते चांगलं ठेवणं. मग आपल्याला आपला फिटनेस चांगला ठेवायचा, ही आवड आपल्याला खूप स्वतःलाच कारण आपण त्याच्यात मास्टर आहे. ज्यावेळी आपण दुसऱ्याला शिकवतोय, स्वतः त्या गोष्टीत मास्टर पाहिजे ना, तर आपण दुसऱ्याला शिकवतोय. आज मी तुम्हाला शिकवतोय की फिटनेस तू व्यायाम करत जा, मी स्वतःच व्यायाम करत नाहीये, हे पण योग्य नाहीये. आपण सगळे जे व्यायाम केला पाहिजे, न्यूट्रिशन केलं पाहिजे. तुमच्या समोर जर माझं उदाहरण चांगलं असेल तर मी तुम्हाला जे शिकवल त्याबद्दल तुम्हाला खूप आदर निर्माण केला, सर स्वतः फिट आहेत, मला बी योग्य सांगतात ते. तर ह्याच्यामुळे समोरच्या माणसाचा पण जो व्यायाम करण्याचा जो आवड आहे ती पण वाढते.
त्याच्यामुळं मला दृष्टिकोन बदलतो. मला स्वतःचा फिटनेस चांगला ठेवायचा आहे. त्याच्यामुळे मी व्यायाम आणि डाएट हा माझं शरीर चांगलं ठेवण्यासाठी मी करतोय खूप, आणि मला खूप आवडतं. अजूनही मला शिकायचं खूप. मला खूप शिकायचंय, पण मला वेळ नाही कमी भेटत. मिळतोय. जेवढं भेटतंय हां. त्याच्यात तरी चाललेलं सुद्धा आहे मी हे माझा प्रयत्न तुमचे. चालू असतो. ओके. जरा आता आपण थोडंसं एक नवीन घेऊ, रॅपिड फायर घेऊ, ज्याच्यामध्ये मी एक पटपट क्वेशन विचारेल. त्याच्यावर तुम्ही एक शॉर्टमध्ये, एक चालेल, लाईनमध्ये आन्सर द्या. चालेल, ठीक चालेल. आहे? तर फर्स्ट की आपण कार्डिओ इम्पोर्टंट आहे की वेट ट्रेनिंग इम्पोर्टंट? दोघे पण इम्पोर्टंट आहेत, पण त्यातलं कोणतं इम्पोर्टंट आहे? नाही सर, दोन्ही इम्पोर्टंट नाही. दोन्ही पण दोन्ही. मेंटेन पाहिजेत, येस, बॅलन्स येस, पाहिजेत. येस, येस. ओके. चीट मील की स्ट्रिक्ट डाएट ठेवला पाहिजे? स्ट्रिक्ट डाएट ठेवला पाहिजे. चीट मील नाही. ओके. मॉर्निंगचा वर्कआउट की नाईटला वर्कआउट? जो ज्या व्यक्तीला योग्य आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचा अवेलेबल, ज्याला जसं जमेल. डिफरन्स नसला तरी नाही, चालेल. नाही. काही नाही सकाळी सर, काही संध्याकाळी काही नाही फरक काही पडत. नाही. ओके. एक फूड असं की तुम्ही कधी सोडू शकत नाही असं? मला स्वीट फार आवडतं. ओके. तर मी साखर नाही वापरत, हां. स्टिविया वापरतो. स्टिविया. ओके. मला वाटलं होतं एक. एक तर आहेच, पण मला काय झालं, हं, हं. आज ह्युमन बॉडी, प्रत्येक ह्युमन जन्मापासूनच साखर खात आलाय. हां, हां. तर ते एवढं त्याचं हे झालं अडिक्शन, तर मी साखर बंद केली आहे. हं, हं. फक्त स्टिविया ठेवलेलं आहे. हं, हं. गोडपणा. ओके. जिमबद्दल किंवा फिटनेसबद्दल की असं तुमचं एक कोणाचं मिथ आहे जे तुम्हाला अजिबात नाही आवडत? चुकीची पद्धत. आज मीडियाचं बघून चुकीच्या पद्धतीने व्यायाम करतो. ओके. ते हां. चुकीचं आहे. इन्फ्लुअन्स जो आहे मीडियाचा. खूप, खूप, खूप. हं, म्हणजे हं. सगळंच मीडियावरती परफेक्ट असेल असं नाही. हं, हं. तर त्याच्यामध्ये आता नॅचरल बॉडी आणि जे आपले सप्लिमेंट्स वगैरे घेऊन आणतात, तर त्याच्यातला फक्त तुम्ही डिफरन्स सांगा, की ही जी आहे डिफाईन करा, की नॅचरल बॉडी आहे, की ती सप्लिमेंट घेतलेली ही बॉडी आहे? कधी सांगू शकतो आपण, हं. ज्यावेळी त्या व्यक्तीला आपण 3 महिन्यापूर्वी बघितलंय आणि ओके. 3 महिन्यानंतर बघितलं, त्यावेळी सांगू शकतो. अचानक तुम्ही जर माझ्यापुढे 2 फोटो ठेवले, हे नॅचरल बॉडी आहे का? हां. मी असं नाही सांगू शकत. कारण त्याचं असतं, हं, हं. की एखादा नॅचरल बॉडी बिल्डर स्लोली पुढे जातो. ओके. म्हणजे आता मला स्वतःलाच हं, हं. ज्युनियर पुन्हा मारायला 4 वर्ष लागले. हं, हं. नॅचरलमुळे. हं, हं. एखादा एका वर्षात मारू शकतो. स्टेरॉइड जेनेटिक्स. घेऊन. हां, स्टेरॉइड. ओके. स्टेरॉइड घेऊन. जर तुम्ही मला त्या व्यक्तीला सुरुवातीला 3 महिने अगोदर दाखवल्या. 3 महिन्यामध्ये 2 बॉडी बिल्डरला दाखवल्या हं, हं. आणि 3 महिन्यानंतर तुम्ही दुसरा एक मुलगा ते एका वर्षात पुढे जातो आणि एक मुलगाला पुढे जायला 4 वर्ष लागतात. तर तो नॅचरल जो आहे तो 4 वर्षावाला आहे. हं, हं. जो एका वर्षात पुढे गेलाय तो हं, हं. बरोबर आहे. सप्लिमेंटच स्टेरॉइडवाला आहे. घेतलेले. सप्लिमेंट नाही. हां, स्टेरॉइड्स. स्टेरॉइड. स्टेरॉइड्स. सप्लिमेंटला तुम्ही नाही म्हणू शकत त्याला. हं, हं. ते इंजेक्टेबल आहे हं, हं. स्टेरॉइड. स्टेरॉइड. ओके. सप्लिमेंट हे मदतगार आहे. हं, हं. ओके. ते तर मदतगार नाही. ते काय होतं, ते ॲक्चुअली ह्याच्यामध्ये आहे, ते म्हणजे डॉक्टरच्या रोलमध्ये आलेले आहेत. त्यांच्या सजेशननी ते मेडिटेशनमध्ये युजेबलसाठी वापरले जातं सुरुवातीला. ते स्टेरॉइड्स आज त्याचा वापर स्पोर्ट्समध्ये होतोय. स्पोर्ट्समध्ये ते होतो. चुकीचं आहे ॲक्चुअली, कारण टेस्टोस्टेरॉन हा नॅचरल तयार करते बॉडी. हं, हं. तुम्ही जर एक्सटर्नली इंजेक्ट केलं, हं, हं. तर हार्मोन इनबॅलन्स होतो. आणि मानवी शरीर जे आहे, ब्रेन हा हं. जो टेस्टोस्टेरॉन तयार करतो, हा प्रमाण जेवढी गरज आहे तेवढंच तयार करतो. हं, हं. तुम्ही जर एक्स्ट्रा घेतलं, हं, हं. तर आज काय होतं, बॉडी बिल्डर जो ऑलिम्पिक लेव्हलचा असो किंवा जो काय आहे, हं, हं. त्याचं मसल मास नॅचरल जेवढं पाहिजे मानवी शरीराला, हं, हं. त्याच्यापेक्षाही ते जास्त झालंय. हं, हं. तर काय होतं ॲक्चुअली, बॉडी बिल्डर ते अचीव्ह करण्यासाठी, नावासाठी पुढे जातो. हं, हं. आज खूप मोठे बॉडी बिल्डर मेलेले आहेत. हां, हार्ट अटॅकनी. खूप मेलेले आहेत. आपण ॲक्चुअली काय असतं, कारण आज ते स्पर्धा गाठलेली आहे आणि तो माणसाचा झालेला आहे वॉश. सामान्य माणूस बघताना काय हं, हं. बघतो? बॉडी बिल्डर आहे. हां. आज एवढी मोठी बॉडी आहे. हं, हं. आज त्याला चालता येत नाही. हां. तू मिस्टर ऑलिम्पिया आहे ना, साधा माणूस कशाला नाव ठेवणार? जिमला नाव ठेवणार. बघा एवढी बरोबर आहे. बॉडी बनवली. हं, हं. साध्या माणसाला माहीत नसतं, की हा ही बॉडी बनवण्यासाठी त्याने काय-काय केलंय. हं, हं. फिटनेस राहायला बाजूला, तो फिटनेससाठी जिम पण जॉइन नाही करत. अरे जिममुळे त्याचं वाटोळं झालं. बरोबर आहे. जिममुळे नाही झालं ते. काय झालं, बाकी. चुकीच्या गैरसमज, सामान्य माणसाला एवढं नॉलेज नसतं. हं, हं. सामान्य माणूस वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो, की जिममुळे झालं. हं, हं. पण बॉडी बिल्डिंग हा गेम हं, हं. फिटनेस नाही राहिलेला. ओके. तो एक सायकॉलॉजी चेंज होती तिथं, की त्या माणसाला तिथपर्यंत जायचं, त्याला वाटतं माझं नाव झालं पाहिजे. हं, हं. त्या नावासाठी तो जातो, मग अचानक बरीचशी लोकं स्टेरॉइड्स. डेड झालेली आहेत. हां, हां. परत दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठी गोष्ट, फिमेल. हं.
फिमेल लोकांनी बॉडी बिल्डिंग हा गेम परमेश्वरांनी बनवलेलाच नाहीये. ओके. कारण फिमेलच्या अंगामध्ये इस्ट्रोजन लेवल जास्त असते, टेस्टोस्टेरॉन लेवल कमी कमी असते. असते. आणि पुरुषांच्या अंगामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल जास्त आहे जास्त असते. आणि इस्ट्रोजन लेवल कमी आहे. हम्म. पण आज लेडीज सुद्धा बॉडी बिल्डर खूप आहे. का? हम्म. ते सुद्धा टेस्टोस्टेरॉन इंजेक्ट करतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, बाकीच्या लेडीज मुलींना भीती वाटते. मी जिमला गेलो तर माझी त्यांच्यासारखी बॉडी होईल. हम्म. होऊच शकत नाही. ओके. किती बी फार मरोस्तोवर व्यायाम केला एखाद्या लेडीजने 20 वर्ष जरी व्यायाम केला ना, तरी नाही. पुरुषागत बॉडी होऊच शकत नाही. कारण परमेश्वराने त्यांच्या अंगात टेस्टोस्टेरॉनची लेवल फार कमी ठेवलेली आहे. ताकद वाढणार, मसल थोडा वाढणार, जो मस्क्युलरिटी आहे ती येणार ती नाही नाही. येणार. येणारच नाही. आता आजचे जे लेडीज बॉडी बिल्डर आहे, आपण त्यांना मानलं पाहिजे. ते खूप चांगला व्यायाम करतात. पण तो त्यांचा स्पोर्ट्स नाहीये. कारण बरोबर आहे. ते टेस्टोस्टेरॉन इंजेक्ट केलं का होतं, त्यांचा चेहरा हा थोडा चेंज होतो, पुरुषांगत होत जातो. त्यांची चाल पुरुषांगत होत जाते. त्यांचा आवाज पुरुषांमध्ये थोडासा कन्वर्ट होत जातो. ऑब्झर्व करा तुम्ही. चेंजेस होतात तसे. आपण काय त्यांना नावं ठेवायचा हा नाही, विषय नाही. नाहीये. कारण ते व्यायाम करून त्यांचं अचिव्हमेंट वाढवतात ते. पण ते चुकीच्या डायरेक्शनला चाललेले आहेत. कारण ऍक्च्युअली तो गेम त्यांच्यासाठी नाहीये. हा, नाही. वेट लिफ्टिंग करा, पॉवर लिफ्टिंग करा, ओके. पण बॉडी बिल्डिंग हा गेम त्यांचा नाही. नाहीये. स्टेरॉइडचे साइड इफेक्ट काय असतात? डेड. कारण काय होतं, स्टेरॉइड म्हणजे काय, की तुम्ही टेस्टोस्टेरॉन इंजेक्ट करताय. आता ब्रेन नॅचरली टेस्टोस्टेरॉन बनवते, जेवढी गरज आहे तेवढी. बाहेरनं जर टेस्टोस्टेरॉन घेतला तर ब्रेनने बनवायचा बंद केला. तर त्याने घेतला तो 1.5 महिना, त्याने परत बंद केलं, तर मानवी शरीराने परत तो चालू केला पाहिजे बनवायला. काय कायांचा रिस्पॉन्स मिळतो चालू करायला. मग हे बॉडी काय कायांना अडॅप्टेशन होती. चालू करणं बंद करणं, चालू करणं बंद करणं. ज्यावेळी तो बंद करेल बॉडी बनवायला लागते. पण हे एक प्रमाणापर्यंत होत 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 शरीर शेवटी साथ सोडून देते एक दिवस. मग त्यांना त्यावेळी साथ सोडून त्याचा साईड इफेक्ट कसा आणि कुठं होईल सांगता येत नाही. म्हणजे बरेचसे गेले, एक्सपायर्ड पण झालेले आहेत, डेड पण झालेत. काही काही लोकांना चालता येत नाही, पॅरालिसिस झालेले आहेत. म्हणजे याचा साईड इफेक्ट भरपूर आहे. तर त्यांना आपण ऍक्च्युअली बॉडी बिल्डिंग करण्यासाठी त्यांचं सर्वस्व लावतात. त्यासाठी त्यांना आपला सलाम आहे. पण टेस्टोस्टेरॉन आज त्या लेवलला गाठायचं म्हणजे ते आज घेणं पण त्यांना भाग पडले. कारण त्यांना जायचं असतं करिअर करायला. पण त्या करिअरच्या ह्याच्यातल्या नादात पूर्ण त्यांचं शरीर त्यांना रिस्पॉन्स नंतर कमी देतं. काही काही लोकांना स्क्वॉट पण मारता येत नाही. टेम्पररी बेनिफिट्स येतात. हो, ते फक्त थोडे दिवस. आणि तुम्ही ज्यावेळी बॉडी बिल्डिंग करता त्याच वेळी नाव आहे, नंतर कोणी आपल्याला विचारत पण नाही. आणि त्याच्यात पैसा पण नाही एवढा, फक्त नाव आहे आणि आवड. हा, ते ऍक्च्युअली काही काही ठिकाणी आता स्पर्धा पण होतात त्या नॅचरल, ते खूप चांगलं आहे. ओके. नॅचरल बॉडी बिल्डिंग स्पर्धा होतात आता काही काही ठिकाणी, ते चांगलं आहे. पण हे खूप रिस्की झालेलं जीवन, कारण कोणी बी घेत सुटलंय. ओके. आता असा तुम्ही रेफरन्स देऊ शकता की कोण नॅचरल बॉडी बिल्डर आता आहे, की त्याचा त्यांनी इन्स्पायरेशन घेतलं पाहिजे त्या व्यक्तीकडून? नाही, ऍक्च्युअली तसं आपण नाही. कारण काय होतं, एखाद्याचं नको वाटतं ते. आपलं प्रत्येकाचं गेम वाईज, आवड वाईज त्याचं ते हे असतं, एम असतो. त्यावेळेस त्याच्या आपण विरोधात बोलणं चुकीचं राहील, की तो एखादा चांगला आहे आणि तो वाईट आहे. आपल्याला कोणाचं कॉम्बिनेशन करायचंच नाही, की तो कोणाचं आपल्याला हे नाही करायचं. आपल्याला फक्त काय सांगायचं, की बाबा बॉडी बिल्डिंग हा गेम खूप चुकीच्या मार्गाला चाललाय स्टेरॉइडमुळं. फिटनेस वेगळा आहे, बॉडी बिल्डिंग वेगळा आहे. सेपरेट गोष्टी आहेत. सेपरेट गोष्टी. तो एक त्याचा स्पोर्ट्स आहे पूर्ण बॉडी बिल्डिंग. कारण त्या स्पोर्ट्स मध्ये ते घेणं भाग पडतं. कारण त्याने नाही घेतलं तर तो मागच राहणार, बाकीचे पुढे जाणार. मग याची टेस्टिंग वगैरे नाही होती ना, टेस्टिंग वगैरे पण होती. पण ते काय असतं, त्याचं पण सायन्स आहे, ते ब्लड मध्ये नाही सापडलं पाहिजे. त्याचं आता आपल्याला काही एवढं नॉलेज नाही त्याच्याबद्दल, पण त्याचा टाइम पिरियड असतो, ते तेवढ्या पुरतं ब्लड मध्ये नाही सापडत. ज्यावेळी ते बंद करतात मग ते ब्लड मध्ये नाही सापडत. आणि बरेचसे बॉडी बिल्डर बॅन पण होतात ना कॉम्पिटिशन मध्ये. ओके. वे प्रोटीन जे आता घेतात स्टुडंट्स, तर ते पॅरेंट्स नाही म्हणतात घ्यायला, ओके, किंवा अलाव नाही करत, तर ते अलाव केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये मीथ आहे ना, पॅरेंट्स मध्ये काय आहे, मीथ आहे की त्यांना असं वाटतं जे
स्टेरॉइड बद्दल आहे हम्म, ते त्याच्याबद्दल आहे, वे प्रोटीन बद्दल. हम्म, ऍक्च्युली तसं नसतं. स्टेरॉइड हे वेगळं आहे. प्रोटीन पावडर हे जसं मी सांगितलं की ते एक ऑप्शनल असतं. हम्म, म्हणजे आज तरुण मुलांना वाटतं की बाबा प्रोटीन पावडर घेतली पाहिजे. हम्म, जर तुम्ही योग्य आहार घेतला हम्म, आणि तो आहार तुम्हाला घेतल्यानंतर असं वाटतं की मी अजून नाही खाऊ शकत तो आहार वेगळा, तर ते व्हे प्रोटीन घेतलं पाहिजे. आणि व्हे प्रोटीन हे घातक नाहीये पॅरेंट्स लोकांना, कारण त्यांना पॅरेंट्स लोकांना नॉलेज नसतं. नॉलेज नाही. पण पॅरेंट्स लोकांनी जर व्यवस्थित ट्रेनरला येऊन भेटले आणि त्यांना विचारलं की सर प्रोटीन पावडर चांगली आहे का वाईट आहे, तर त्यावेळी आपण त्यांना सांगू शकतो की प्रोटीन पावडर वाईट नाहीये. कारण प्रोटीन Steroids पावडर वर. ज्यावेळी बनतं हम्म, त्यावेळी ते दुधापासून बनलं जातं. दुधाची क्रिया केली जाते. जसं आपण दूध फोडतो, हम्म, फुटल्यानंतर घट्ट भाग वेगळा निघतो आणि पातळ भाग पातळ निघतो. भाग. तर ते जे पातळ भाग निघतो हम्म, ते व्हे आणि हम्म. जे घट्ट भाग निघतो तो केसिनी. तर हम्म, त्याच्या हळूहळू प्रोसेस होती. हम्म, मग त्या सोयाबीनचा काही घटक त्याच्यात वापरले जातात हम्म, आणि त्याच्यापासून ते व्हे तयार होतं आणि हा घट्ट भागापासून केसिन प्रोटीन तयार होतं. हम्म. त्याच्यामुळे ह्याच्यात काय घात आणि त्याच्यामध्ये एक जे केमिकल वापरलं ते बॉडीमध्ये आपल्या स्वतः तयार होतं. त्याच्यामुळे व्हे प्रोटीन हे घातक नाही. कुठल्याही पालकांनी ऍक्च्युली म्हणजे जर त्याच्या आहारातून त्याला मिळत असेल तर ते घ्यायची गरज नाहीये. पण ते घेतल्याने घाबरणं किंवा काय वाईट होणं हा प्रकार नाहीये त्याच्यापासून. फुल सेफ आहे हा ते. फुल सेफ आहे, कारण ते स्टेरॉइड नाहीये. हा. ओके. जस्ट आता जर उद्या कोणाला ट्रेनिंग स्टार्ट करायची आहे किंवा फिटनेस कडे जर वळायचं असेल, तर 3 कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत? एक तर म्हणजे त्यांनी जिम लावताना हम्म, ट्रेनरशी योग्य मार्गदर्शन करून व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे हम्म, आणि त्याचं रेग्युलरपणा व्यायामाचा हम्म, योग्य ठेवला पाहिजे. हम्म, आणि जर त्याला न्यूट्रिशन करता आलं चांगलं हम्म, तर ते करता आलं पाहिजे. जसं त्याचा गोल आहे हम्म, त्याच्यावर आपण त्याला माहिती देऊ शकतो. हम्म, प्रत्येकाचा गोल वेगळा वेगळा असतो. different. त्यानुसार आपण त्याला योग्य माहिती देऊ शकतो. हम्म, आणि त्या माहितीनुसार आता बरीचशी मुलं येतात, मग त्यांना मी सजेस्ट करतो की एक काम करा, तुम्हाला जिम लावायची आहे ना, हम्म, जर तुमच्या मनात भीती आहे, तर 2 दिवस 3 दिवस तुम्ही पहिला व्यायाम मी कसा घेतो हम्म, ते बघा. हम्म, ते घेतल्यानंतर तुम्ही जिम लावायचं का नाही ते ठरवा. मग हम्म, आपलं मार्गदर्शन जर त्यांना व्यवस्थित पटलं तर ती स्वतः जिम व्यवस्थित लावतात, स्वतः चालू करतात, त्यांना पण आवडतं. हम्म, म्हणजे आपण अशा प्रकारे व्यायाम दिला जातो की त्यांची भीती निघून जाते. काय निघून काय जाते. भीती वाटते की बाबा अंग दुखल, मग ते स्वतः सर आम्हाला जास्त व्यायाम नका. हम्म, आम्ही कशाला तुम्हाला जास्त व्यायाम देऊ? तुमच्या बॉडीला जसं सुटेबल आहे हम्म, त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना व्यायाम देतो. हम्म, मग त्यांना ते आवडतं. हम्म, मग त्यांना फक्त सांगणं एक असतं की तुम्ही आज जॉईन केली की रेग्युलर या. हम्म, आणि जर तुम्हाला न्यूट्रिशन चांगलं जमत असेल तर ते करा हम्म. आणि व्यवस्थित आराम करा. आजकाल स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे. हा, तर तो तो खूप बंद मोठा करायला इश्यू सांगतो आहे. आपण. हो. तर मेन स्क्रीन म्हणजे टाइमचा जसं आपण मोबाईल वगैरे यूज करतो, तर त्याचा टेस्टोस्टेरोन वरती फरक पडतो का? पडतो, पण नर्वस सिस्टीमवरती प्रॉब्लेम पडतो. हम्म, कारण आपला मेलेटोनिन हळू ते कंटिन्यू तिथं बघ मेलेटोनिन काम कमी करायला लागतं मध्ये. हम्म, आपला मेलेटोनिन आपल्याला झोपेचं सिग्नल देत असतो. हम्म, तर त्यावेळी झोपलं पाहिजे आणि हम्म, आपण त्याला कंटिन्यू प्रेशर वाढवतो. तर ते हम्म. चुकीचं आहे ऍक्च्युली. त्यामुळे हार्मोनल हां. डिस्फंक्शन होतं. त्यामुळे झोप खूप महत्वाची आहे. हम्म, व्यायाम आणि न्यूट्रिशन हेच आपण त्यांना सांगत असतो, की ओके. तुम्ही ह्याचा ताळमेळ चांगला ठेवा. जे आपले हॉस्टेलमध्ये मुले राहतात, ज्यांना ऍक्सेस नसतो एवढा प्रोटीन किंवा खाण्याचा किंवा नॅचरल जरी डाएट वगैरे घेतला आपण, तरी जास्त त्यांच्याकडे नसतो. अवेलेबिलिटी नसते. जे हॉस्टेलमध्ये राहतात किंवा पीजी मध्ये जे राहतात किंवा त्यांचं बजेट नसतं. तर त्यांनी काय फॉलो केलं पाहिजे? त्यांनी आता ते जे लोकं बॅचलरमध्ये राहतात, हं, हं. तर त्यांना सोपं आता कुणी व्हेज असेल, हं, तर हं. त्यांनी पनीर खाल्लं गेलं पाहिजे 3ही हं. टाईमात किंवा 2 टाईमात तरी. हं, हं. म्हणजे प्रोटीन त्यांची रिक्वायरमेंट कंप्लीट होईल. हं, हं. आणि जे अंडी खाऊ शकतात, हं, हं. त्यांनी अंडी सोपं आहे. अंडी आणली, हं. बॉईल केली किंवा तळली 5-10 मिनिटात होऊन जातं. आणि पनीर हं. हे शाकाहारीमध्ये पनीर खूप चांगलं आहे. हं, हं. आणि आपलं अंडी सोपं आहे पनीर लगेच करण्यासारखं. या 2 गोष्टी त्यांना जर आणि स्वस्त पण आहे. हं, हं. जास्त महाग नाही. महाग नाही. म्हणजे रोजचं तुम्ही ₹5-50 खर्च करू शकता अंड्याला. हं, हं. पनीरला ₹100 खर्च करू शकता. हे अ, सोपं आहे. त्याच्यामध्ये ना जर आपण पाहिलं, की अंडी किंवा आपण हे घेतो, तर अंडी शाकाहारी लोकं खाऊ शकतात का तशी? नाही, तसं काय नाही. आता कसं आहे प्रत्येकाचं डिपेंड आहे ना. हं, हं. अंडी काही लोकं खातात, शाकाहारी माणसं पण खातात. हं, हं. कारण अंडी काही लोकं मानत नाही नॉन व्हेजिटेरियन. हां. काही लोकं मानतात. हं, हं. त्याच्यावर डिपेंड आहे. प्रत्येकाच्या त्यांच्या मान्यावर डिपेंड आहे. स्वतःच्या मान्यावरती प्रत्येकाच्या डिपेंड ह्याच्या आहे. मान्य आता एखाद्याच्या मनात असेल तो खाणारच नाही. हं, हं. मग त्यांनी पनीर खावं. ओके. पनीर खावं किंवा स्प्राउट्स खावं. हं, हं. स्प्राउट्स सोयाबीन खायचे. सोयाबीन ॲक्चुअली आर्टिफिशियल म्हणजे जे आता अपडेट झालेले प्रोटीन पावडर ते हं, हं. चालेल.
जर आता म्हटलं आपण, जसं की आपण बाकीचे बॉडी बिल्डर्स वगैरे पाहतो, की ते बाहेरून दिसायला त्यांची बॉडी वगैरे हेल्थ चांगली असते. पण आतून त्यांची हार्टची किंवा हेल्थ नाही, फिटनेस. फिटनेस बाहेरून दिसणारा. बाहेरून हां. दिसणारा फिटनेस चांगला असतो, पण आतून बॉडीची कंडिशन नसते तशी. नाही सांगू शकत. कारण हं, हं. आतून हे सगळे सायलेंट किलर आहे. हं, हं. आपल्या बॉडीच्या आतून आता मी तुमच्या संग बोलतोय. हं, हं. आतमध्ये माझ्या सायलेंट किलर आता मी गेलो आणि मला अटॅक येऊन मेला. हं, हं. सायलेंट किलर हे कुणाला बी असू शकतात. आपण थोडी देव आहे की आपण ओळखू शकतो हा हां, कधी हां. जाणार आहे. सायलेंट किलर म्हणजे काय की आतमध्ये इंटरनल काय प्रॉब्लेम होता ते हं, हं. आपल्याला माहिती पडले असते तर सगळ्यांचे प्रॉब्लेम अगोदर सॉल्व्ह झाले झाले असते. हं, हं. हं, हं. उदाहरणार्थ किडनी फेल होणं, हं, हं. हार्ट अटॅक येणं, ब्रेन स्ट्रोक होणं, हं, हं. ह्या गोष्टी सगळ्या सायलेंट किलर आहेत. हं, हं. ह्या अचानक उद्भवतात. ह्याचं जर आपल्याला माहिती पडलं असतं अगोदरच, मग डॉक्टरकडे जाऊन चेक केलं असतं ना आपण. हं, हं. तर ह्या गोष्टी न व्हाव्या म्हणून आपलं काय असतं फिटनेस. फिटनेस फिटनेसचे 5 घटक चांगलं ठेवणं हं, हं. आणि त्याच्याबरोबर व्यायाम, न्यूट्रिशन आणि रेस्ट हेच खूप महत्वाचं आहे. हं, हं. ओके. तर जसं आपण नॉर्मल लाईफ म्हटलं, तर लाईफस्टाईल कशी ठेवली पाहिजे? मोबाईल यूज म्हटलं किंवा आपलं नियंत्रण झोपण्याची, उठण्याची प्रत्येक टायमिंग वगैरे प्रत्येक असं गोष्टीचं नियंत्रण. प्रत्येक बॅलन्स. गोष्टीचा टाईम बॅलन्स राहिला पाहिजे. हं, हं. प्रत्येक ह्याचं एक प्लॅनिंग झालं हं, पाहिजे. हं. व्यायामाचं प्लॅनिंग, हं, हं. न्यूट्रिशन प्लॅनिंग, झोपेचं प्लॅनिंग, कामाचं प्लॅनिंग. हं, हं. प्रत्येक गोष्टीचं अडक्शन नाही झालं पाहिजे, कुठल्याच गोष्टीचं. ओके. आज तुम्ही व्यसन करताय आणि जिम लावताय, काय उपयोग त्याला? तुम्ही ड्रिंक करणार संध्याकाळी, "सर मी साखर नाही घेत." ड्रिंक म्हणजे काय? ते पण ग्लुकोजच आहे. हां, हां. पूर्ण ग्लुकोज आहे. हं, सिगारेट हं, हं. सिगारेट ज्यावेळी माणूस पितो, तो नाकातून जो आपण ऑक्सिजन लंग्समध्ये पाठवतो, त्याच्यावर हा गॅस पण जातो. हं, तो गॅस प्रत्येक ब्लड व्हेसलच्या वॉलला टाईट करतो हं. आणि ते एक्सेओस ब्लॉक होतात. मग त्यांनी एवढं टाईट होतं, की ते हळू ते थिकनेस बारीक होत जाते. हं, हं. ती थिकनेस बारीक ब्लड फ्लोला अडचण होती. बरीच हां. गोष्टी आहे. ओके. त्यामुळे तुम्ही व्यसन करून जिम लावून नाही शकत. व्यसन बंद करून जिम लावायची ते चांगलं राहील. हं, हं. ट्रू हेल्थ तुमच्या अनुषंगाने काय असते? म्हणजे जसं की आपण दिसण्यासाठी बॉडी बल्की वगैरे दिसते. पण एखादा जरी सामान्य दिसणारा माणूस असतो, जसे आपण गावाकडचे नॉर्मल पीपल किंवा शेतकरी लोक वर्ग बघतो, तर ते खूप हेल्दी म्हणू शकतो आपण हेल्दी नाही, लाईफस्टाईल अशी. हेल्दी नाही म्हणू शकत. हं, हं. कारण त्यांचा फिजिकल वर्क जास्त असतो. हं, आज हं. जो गाव भागात राहतो, हं, हं. तो सकाळी उठून जातो शेतात कामाला. हं. शेतात कामाला गेलो म्हणजे तो जेवढं खातो, हं. तेवढं तो यूज करतो. हं, हं. त्यामुळे त्यांना हे प्रॉब्लेम होत नाही. हं, हं. म्हणजे शहरी भागात राहणारा आणि गाव भागात राहणारा फरक काय आहे? हं, हं. फिजिकल वर्क. फिजिकल वर्कचा. फिजिकल वर्क हा गाव भागातल्या माणसाला जास्त आहे. हं, हं. सिटी भागातल्या माणसाला कमी कमी आहे. आहे. गाव भागातला माणूस हा टायमानुसार जेवण करतो. हं. सिटीमधला हा माणूस टायमानुसार जेवण करत नाही. नाही. गाव भागातला माणूस हा 3च टाईम जेवल, सकाळी, दुपारी, रात्री. हं, हं. शहरी भागातला माणूस 10 वेळा जेवल. हां. अधेमध्ये 10 वेळा खाईल. हं, हं. फिजिकली वर्क कमी, खाणं जास्त आणि योग्य नाही. गाव भागातला माणूस कडधान्य, भाज्या, भाकरी खाईल. हं. सिटी भागातला माणूस फूडमध्ये पिझ्झा खाईल, बर्गर, बर्गर खाईल, कोक. वडापाव खाईल, हां. कोल्ड ड्रिंक पिईल. हं. कसं फिट राहणार? अनफिट होणार सगळे. हं, हं. फिजिकली वर्क नाही ना. बरोबर आहे. बॉडीची रिक्वायरमेंट नाही, झीज नाही मसलची. हं, हं. तर तसं गाव भागातले लोकं त्या मानाने फिट आहे. फिट असतात कारण फिजिकल शहरी वर्क चांगलं भागापेक्षा. आहे त्यांचं. हं, हं, हं. सिटी भागातल्या लोकांचा फिजिकल वर्क जवळ-जवळ 20% लोकांचा असेल, हं, हं. 80% लोकांचा नाहीये. नाहीच आहे. नाहीये. कारण शहरा भागामध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करणारे वगैरे आज लोकं. एखादा फ्लोर सेकंड फ्लोरला राहतो, तो खाली जरी जायचं म्हटलं तरी वरून खिडकीतनं पिशवी खाली टाका नंतर पिशवी घे. बरोबर आहे. प्रत्येक आज सोपं जीवन बघतोय. हं, हं. फिजिकल गाडीतनं तो जिन्यातनं उतरला लिफ्टनी, खाली गाडीत बसला, ऑफिसला गेला. बरोबर आहे. हार्टला चॅलेंज नाही काही. काहीच हार्टला नाही. जर समजा 10 ब्लड वेसल जात असेल, तर हं. हार्ट म्हणतो एवढी गरज नाही मला. मग हळू-हळू एक ब्लड वेसल कमी गेलं तर एक दिवस हार्ट अटॅक. ओके. हां. रिक्वायरमेंट नाही ना. रिक्वायरमेंट नाहीये हार्ट तेवढी. म्हणजे काय ज्यावेळी आपण ब्रीथिंग वाढली पाहिजे. हं, आपली हं. ब्रीथिंग वाढली म्हणजे ऑक्सिजन कंझम्पशन लेव्हल वाढली. त्याच्यावर हार्टचं काम करणार. दोन्हीचं एकमेकांचं काम आहे ते. दोन्ही एकमेकांसंग का जॉइंट आहे ते. हं, हं. त्या दोन्हीला जर रिक्वायरमेंट नाही वाढली, हं, हं. तर तर होणार तुम्ही रोज नाही. साफ-सफाई नाही केली तर घाण होणार. बरोबर आहे. हां. तसं आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट जर तुम्ही दिलीच नाही, हं, ते हं. वीक होणार. हां. आणि जोपर्यंत तुमचं जेनेटिक तुमचं शरीर साथ देतं तोपर्यंत टिकणार. हं. ज्यावेळी त्याने साथ द्यायचं सोडली, त्यावेळी गेलो आपण. झालं. खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. थँक सो मच सर. थँक सो मच. थँक सो मच आल्याबद्दल ॲक्चुअली खूप जास्त गायडन्स भेटलेला आहे चांगला आम्हाला. मला
शिकायचं उलट मला